नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी रिव्हिजन थ्रू पी बॅच मध्ये. मित्रांनो, काल आपण इंट्रोडक्शन लेक्चर पाहिलं आणि इंट्रोडक्शन लेक्चर मध्ये आपली बॅच कशी रन होणार आहे किंवा आपली बॅचची रूपरेषा कशी असेल याबद्दल काल आपण डिस्कस केलेलं आहे. तर आज आपण ऍक्च्युअली लेक्चरला सुरुवात करणार आहोत आणि लेक्चरची सुरुवात ही कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2024 च्या पेपर पासून करणार आहोत. ऍक्च्युअल क्वेश्चनला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला दोन इंट्रोडक्शन आहेत, एक लेक्चर संबंधित आणि दुसरे आहे क्वेश्चन सॉल्विंग संबंधित. ते आपण तुमच्यासोबत डिस्कस करणार आहोत. लेक्चर संबंधित असे आहे की समजा गट ब चा 2024 चा पेपर तुम्ही ऍपवर पाहत आहात, त्याच्या अगोदर तुम्ही काय केलं पाहिजे. पहिली स्टेप अशी आहे की कंबाईन गट ब 2024 चा पेपर तुम्ही हार्ड कॉपी झेरॉक्स काढून तो क्वेश्चन पेपर एकदा सॉल्व्ह करून पाहायचा. जर टाइमचा काही इश्यू असेल, काय आता एक्झाम जवळ आलेले, पेपर 2 तास सोडत बसणं किंवा 1 तास सोडत बसणं तुम्हाला जमत नसेल, तर ऍटलीस्ट काय करा माहिती का, की कंबाईन गट ब 2024 चा पेपर घ्या, आन्सर की बाजूला काढा आणि प्रत्येक उत्तर टिक करा. नंतर उत्तर टिक केल्यानंतर क्वेश्चन आणि आन्सर एवढं ऍटलीस्ट वाचून घ्या आणि त्यानंतर काय करा, तुम्ही लेक्चर बघायला सुरुवात करा. आणि लेक्चर बघत असताना वही आणि पेन काहीही सोबत ठेवू नका. ऍटलीस्ट फक्त लेक्चरवर कॉन्सन्ट्रेट करा, कारण की लेक्चरमध्ये बऱ्याच गोष्टी मी फास्ट स्वरूपात घेणार आहे, ट्रिक्स टेक्निक्स ट्रेंड डिस्कस करणार आहे. मग त्यावेळेस जर तुम्ही काहीतरी नोट डाऊन करत बसला किंवा काही लिहित बसला, तुमचं डिस्ट्रॅक्शन वाढेल आणि डिस्ट्रॅक्शन वाढल्यामुळे लेक्चरचं कॉन्सन्ट्रेशन तुमचं कमी होईल. त्यामुळे लेक्चर बघत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की नोट तुम्ही लेक्चर बघत असताना पेन आणि वही सोबत ठेवायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं. आणि ही जी गोष्ट ही त्यामुळे काय करायची, सेकंड स्टेप जी आहे, फक्त काय करायचंय, हाताची घडी तोंडावर बोट असं लक्षात ठेवा. आपल्या शाळेमध्ये जे होतं ना, हाताची घडी तोंडावर बोट, फक्त लेक्चरवर कॉन्सन्ट्रेशन करायचंय, काही करायचं नाही. फक्त लेक्चर मध्ये मी काय सांगतोय त्याकडे बारकाईने लक्ष द्यायचं. आणि तिसरी स्टेप अशी आहे की जेव्हा तुम्हाला जे नोट डाऊन करायचं होतं ते काय करा, नंतर तुम्ही काय लेक्चर परत पहा, 2च्या किंवा 4च्या स्पीडनं पहा आणि त्यावेळेस तुम्ही काय करा, ते तुम्हाला जे नोट डाऊन करायचं होतं त्या गोष्टी लिहायच्या होत्या त्या तुम्ही काय करा, लिहून टाका. आणि ते तुम्हाला जर ऍडिशनल काही पॉईंट असतील, तुम्हाला जे आठवले असतील किंवा तुमच्या स्मरणात आले असतील किंवा तुम्हाला असं वाटलं की हा पॉईंट मला वाटतं महत्त्वाचा आहे, त्यावेळेस तुम्ही व्हॅल्यू ऍडिशन तुमच्या वैयक्तिक लेवलला तुम्ही करू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, ही आपली लेक्चर संबंधित 3 स्टेप होते. पहिला काय, लेक्चर बघण्याच्या अगोदर तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून पाहायला पाहिजे. दुसरा म्हणजे लेक्चर पाहायचं, वही आणि पेन न घेता डायरेक्ट फक्त हाताची घडी तोंडावर बोट अशा प्रकारे फक्त लेक्चरवर कॉन्सन्ट्रेट करायचं. आणि तिसरी स्टेप काय आपले की 2च्या किंवा 4च्या स्पीड परत काय करायचं, तुम्हाला लेक्चर पाहायचं आहे. आणि लेक्चर पाहायचं त्यानंतर तुम्ही काय करा, तुम्हाला जे नोट डाऊन करायचं आहे किंवा काही गोष्टी लिहायच्या आहेत किंवा काही नोट्स काढायच्या आहेत त्यावेळेस तुम्ही काढू शकता. अशा प्रकारे 3 वेळेस तुमचा पेपर हा आपल्या डोळ्याखालून जाऊ शकतो. म्हणजे बघा, पहिल्यांदा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहे, दुसऱ्यांदा ऍक्च्युअली लेक्चर बघणार आहोत आणि तिसऱ्या नोट डाऊन करण्यासाठी परत लेक्चर बघणार आहोत. अशा प्रकारे 3 वेळेस तुमच्या नजरेखालून डोळ्याखालून आपलं काय करणार, पेपर जाणार आहे. तर लक्षात ठेवा, मग 3 वेळेस जर 14 पेपर तुमच्या डोळ्याखालून गेले तर मला सांगा मित्रांनो, तुम्हाला आपलं जे टार्गेट आहे 65+ ते अचीव्ह करणं सहज साध्य होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या बॅचचं जे नाव आहे ब्रेक द फेअर बॅच. ती तुमची भीती आहे की काही मुलांना 45 मार्क पडतात, काहीला 50 पडतात, काहीला 55 पडतात. त्याला असं वाटतं की याला 62.50चा कट ऑफ जो लागला होता गटबचा 2024चा, तर तो क्रॅक करणं माहिती पॉसिबल नाही. ती एक मनामध्ये भीती बसलेली आहे. तर मित्रांनो, ही भीती घालण्याचे हे आपल्या बॅचचं एक महत्त्वाचं प्रायोरिटी बेस काम असणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, ते आपलं टार्गेट 65 काय असतं ते आपण काल डिस्कस केलं आहे. हिस्ट्रीचे 7 क्वेश्चन, जिओग्राफीचे 8 क्वेश्चन, इकॉनॉमीचे 12 क्वेश्चन, करंट अफेअर्सचे 10 क्वेश्चन, पॉलिटिक्स 14 क्वेश्चन, सायन्सचे 9 आणि मॅथ रिजनिंगचे 12, असे मिळून जवळपास आपण किती 72 क्वेश्चन बरोबर काढणार आहोत. आणि चुकले किती आपले 100 जर अटेम्प्ट केला तर 28 चुकतात. 28 ला जर डिवाइड बाय 4 केलं, 4 7 28, 7ची पेनल्टी पडत आणि आपल्याला 72 - 7 जर केली तर 65 क्वेश्चन बरोबर येतात. म्हणजे कट ऑफ पेक्षा तुम्ही 2.5 मार्क पुढं असाल किंवा शिल्लक तुमच्याकडे मार्क असतील. आणि हे सहज साध्य आहे जेव्हा तुम्ही 14 पेपर लास्ट, फक्त माझे एकच अट आहे किंवा लास्ट पर्यंत टिकून राहा, म्हणजे शेवटच्या लेक्चर पर्यंत टिकून राहा. मी गॅरंटी देतो 65+ आरामात तुम्हाला निघतील. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं, काही मुलांनी ऍडमिशन केले नसते तर लक्षात ठेवा, आपला मोबाईल नंबर आहे 93 59 96 82 56. डबल सांगतो, 93 59 96 82 56. यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता ऍडमिशनसाठी. आणि दुसरं आहे आपलं टेलिग्राम चॅनल आहे @arthologics_+. काय @arthologics_+. यावर तुम्ही जॉईन होऊन वेळोवेळी जे अपडेट्स आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटत राहतील. तर मित्रांनो, आता आपण ऍक्च्युअली क्वेश्चन सॉल्व्हिंगला सुरुवात करूया. पहिला जो क्वेश्चन आहे मित्रांनो, की खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा. पहिला ऑप्शन आहे भारतातील पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली. दुसरा आहे भारतातील पहिली तागाची गिरणी रिसरा येथे सुरू झाली. आणि तिसरा आहे भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावजी नारायणभाई यांनी सुरू केलेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला विचारलं की योग्य पर्यायाची निवड करायची. तर लक्षात ठेवा, भारताची पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली हे उत्तर बरोबर आहे. आणि दुसरं जे आहे की भारताची पहिली तागाची गिरणी रिसरा येथे सुरू झाली, हा ही बरोबर पर्याय आहे. आणि तिसरा आहे भारताची पहिली सुती कापड गिरणी कावजी नानाभाई यांनी सुरू केली, हेही बरोबर आहे. अशा प्रकारे हे तिन्ही स्टेटमेंट काय आहेत, बरोबर आहे.
मित्रांनो, हा क्वेश्चन जर पाहिलं तर मला लक्षात येईल की आधुनिक भारतामध्ये दळणवळण व्यवस्थेचा कसा विकास झाला 1848 ते 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीचा हा कालावधी होता. आणि त्या दरम्यान आपल्याला तुम्हाला जाणवल की ह्या सुधारणा किंवा ह्या कापडगिरणी असेल किंवा ज्या डेव्हलपमेंट असेल, रेल्वे असेल, डाक यंत्रणा असेल, तार यंत्रणा असेल, या डेव्हलप झालेल्या दिसतील. मतलब तुम्ही जर पाहिलं की हे म्हणजे ह्याचा जो एरिया ऑफ इंटरेस्ट आहे काय आहे, दळणवळण सुधारणा, त्या पण कुठल्या 1848 ते 1856 जो लॉर्ड डलहौसीचा कालावधी होता त्या संदर्भात विचारला कालावधी आहे. आणि तुम्ही जर पाहिलं ग्रुप बी ची क्वेश्चन 2022 ला 2 क्वेश्चन ह्याच एरिया ऑफ इंटरेस्ट नव्हते आणि 2020 ला पण ह्याच एरिया ऑफ इंटरेस्ट नव्हते. ग्रुप सी ला पण 2022, 2019 आणि 2017 ला ह्याच एरिया ऑफ इंटरेस्टने क्वेश्चन विचारले आहे. मी तुम्हाला जे सांगितलं की 2017 ते 2024 गट ब चे आपण 8 पेपर आणि गट क चे 6 पेपर 14 पेपर आपण डिस्कस करणार आहोत. या 14 पेपर मध्ये जर पाहिलं तर आपल्याला दळणवळण क्षेत्रा रिलेटेड आयोगाचा एरिया ऑफ इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला 6 क्वेश्चन आपल्याला दिसतील की ह्या एरिया ऑफ इंटरेस्टने विचारले. त्यामुळे अभ्यास करत असताना आपल्याला काय करायचं आहे की एरिया ऑफ इंटरेस्ट आयोगाचा एरिया ऑफ इंटरेस्ट नुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्या एरिया ऑफ इंटरेस्ट मध्ये आपल्याला अभ्यास करणे नाही. आपला एरिया ऑफ इंटरेस्ट काही पण असू शकतो. मित्रांनो, आपला इतिहास खूप मोठा आहे, खूप खंड आहेत. मग इतिहास सगळा वाचायचा का? नाही ना. आपल्याला कामाचा जेवढा आहे, एक्झामला अपेक्षित काय आहे, आयोगाला अपेक्षित काय, तो आपल्याला इतिहास महत्त्वाचा आहे. मग त्या एरिया ऑफ इंटरेस्टला धरून आपली प्रायोरिटी बेस आपल्याला काय पाहिजे असा आपण अभ्यास केला पाहिजे. पीआय अनालिसिसचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो, पीआय अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला रेफरन्स बुक मधून नेमकं काय वाचायचं हे कळतं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे एक्झाम जवळ आल्यावर मुलाची धांदल उडते की नेमकं करायचं रिव्हिजन काय, एवढ्या मोठ्या नोट्स आहेत, एवढे बुक्स आहेत, करायचं तरी काय. मग त्यावेळी पीआय अनालिसिस तुम्हाला मदतीला येतं, कारण की लास्ट मोमेंटला 15 दिवसामध्ये एरिया ऑफ इंटरेस्ट नुसार तुम्हाला रिव्हिजन करायचे आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचे, मार्क गेन करायचे आहे. तुम्हाला सांगतो मित्रांनो, जे जास्त मार्क घेतात ना प्रिलिमला, काही मुलं 72-75 पर्यंत आहेत. मेन्सला आजकाल रिझल्ट लागला, बघितला असेल तुम्ही, गडकचा किंवा राजेशिवचा 500च्या वर कट ऑफ लागलेला आहे, इकडे 300च्या वर कट ऑफ लागलेला आहे. त्याचं कारण असं आहे की बाबा पीवायक्यूचं अनालिसिस मुलांचं स्ट्रॉंग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, असं रिसेंटल्या ट्रेंडमध्ये जर पाहिलं तर पीवायक्यूचं रिपिटेशन खूप वाढलेलं आहे. लिटरली मी GS4 पीवायक्यू अनालिसिस 2000 आपले जे राजेशिवचे पेपर आहेत समजा 2024चा, त्यावेळेस जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सांगा, खोटं नाही बोलत, जवळपास 70 ते 80 क्वेश्चन 110 पैकी पीवायक्यू बेस होते. म्हणजे पीवायक्यू जरी करून गेले असते तरी तुम्हाला 70 ते 80 क्वेश्चन 110च्या पैकी तुम्हाला सोडता आले असते. त्यामुळे क्वेश्चनचं जे महत्व आहे पीवायक्यू अनालिसिसचं, तुम्हाला पीवायक्यू अनालिसिस केल्यानंतरच कळणार आहे. फक्त रिडिंग करून काही होणार नाही. रिडिंग ही महत्त्वाचं आहे, पण त्यासोबत आपल्याला काय आहे, क्वेश्चन पेपर अनालिसिस ही महत्त्वाचं आहे. म्हणजे काय, आपल्या रथाची 2 चाक आहेत, एक रिडिंग आणि दुसरं क्वेश्चन सॉल्विंग. रिडिंग आणि क्वेश्चन सॉल्विंग हे तुम्हाला काय आहे, अपेक्षित ठिकाणी तुमच्या मंजिल आहे, तुमचं जे यश ध्येय आहे त्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की रिडिंग तर गरजेचं आहे, पण त्यासोबत क्वेश्चन सॉल्विंग असेल. डेली मी तर म्हणतो 200-250 क्वेश्चन तुमचे डोळ्याखालून नजरेखालून गेले पाहिजेत. ह्या संदर्भात आणखी आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर आधी आपण काय करूयात, हा क्वेश्चन डिस्कस करूयात. खालीपैकी योग्य जणांची निवड करायची होती, बरोबर आहे. तर आपल्याला हे 3 स्टेटमेंट काय तर बरोबर आहेत. तर लक्षात ठेवा, सुती कापडाची गिरणी कधी आलेली मित्रांनो, लक्षात ठेवा की 1853 ला आलेली. आणि तागाची गिरणी कधी आलेली, 1855 ला. 1853 ला काय आलेली, तर सुती कापडाची गिरणी आलेली आहे. सुती कापडाची गिरणी 1853 ला आणि तागाची गिरणी आली 1855 ला. हे 2 इयर लक्षात ठेवा, इयर नंतर विचारले जाऊ शकतात. तर लक्षात ठेवा 1853 ला कापड गिरणी आली, बरोबर आहे. आता लक्षात कसं ठेवायचं, नंतर कन्फ्युज होऊ शकतं. तागाची गिरणी 1853 आहे की कापडाची गिरणी 1855 ला आहे, किंवा ताग कापड 1853 1855, मग कोणती गिरणी कधी, हे कन्फ्युजन होऊ शकतं. ते कन्फ्युजन टाळण्यासाठी आपल्याकडे ट्रिक्स, टेक्निक्स आणि ट्रेड आहेत, त्यामुळे घाबरू नका. तर सगळ्यात महत्त्वाचं काय की कापड गिरणी पहिल्यांदा आली, बरोबर आहे. कापड गिरणी टाकल्यानंतर असं लक्षात आलं की जो कच्चा माल येणार आहे तागाचा, तो काय आहे, आपल्याला शेतकऱ्याकडून येतो, पण तो काय असतो, कधीतरी काहीतरी त्यामध्ये इम्प्युरिटी असते. त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, की ताग चांगल्या स्वरूपात कंपनीमध्ये येण्यासाठी, कापड गिरणी येण्यासाठी काय करावं लागेल, प्रोसेस करावं लागेल. प्रोसेस करण्यासाठी वेगळा कारखाना उभा करावा लागेल. हे कापड गिरणी टाकल्यानंतर लक्षात आलं, म्हणून तागाची गिरणी आम्ही वेगळी टाकली. म्हणजे 1853 ला कापड गिरणी टाकली. कापड गिरणी टाकल्यानंतर आम्हाला असं वाटलं तो ताग जो आहे तो प्रोसेस करून आपल्याकडे आला पाहिजे, म्हणून 1855 ला आम्ही ताग गिरणी टाकली. म्हणजे कापड गिरणी 1853 ला आली आणि ताग गिरणी 1855 ला, असं लक्षात ठेवू शकता. आता हा दळणवळण क्षेत्राशी रिलेटेड आपल्याला काय आहे, हा क्वेश्चन आहे. तर लक्षात ठेवा, भारताची पहिल्यांदा काय झालं की वाहतूक व दळण व्यवस्थेत सुधारणा झाल्या. त्याची 1848 ते 1856 जो लोड ढळवस्थेचा कार्यकाल होता त्या दरम्यान ह्या सुधारणा झालेल्या दिसतील. लक्षात ठेवा, आपला असं क्वेश्चन आला होता की बाबा वाहतूक व दळण व्यवस्थेत सुधारणा झाल्यामुळे काय फायदा झाला. तर लक्षात ठेवा, व्यापार वृद्धी व प्रशासनाची सोय. काय व्यापार वृद्धी, फायदा म्हणजे थोडं चुकलं माझ्याकडनं. वाहतूक व दळण व्यवस्थेत सुधारणा झाल्यानंतर काय परिणाम झाले,
बरोबर आहे. तर काय परिणाम झाले, लोकांचा संपर्क वाढला आणि लोकांमध्ये काय झालं, एकतेची भावना वाढली आणि राष्ट्रवादाची बीजे तिथेच पेरली गेली असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे काय, आपला असा क्वेश्चन आला होता स्टेटमेंट स्वरूपात, राज्यसेवेला कुठे मला एक्झॅक्ट आठवत नाही, वाहतूक व दळणवळण सुधारणा परिणाम काय झाला तर लक्षात ठेवा, लोकांचा संपर्क वाढला आणि एका लोकांमध्ये काय झालं, एकतेची भावना वाढलेली दिसेल. आणि दुसरं महत्वाचं काय आहे की वाहतूक व दळणवळण सुधारणा करण्याचं इंग्रजाचं ध्येय काय होतं, काय ध्येय होतं लक्षात ठेवा, तर काय होतं, व्यापार वृद्धी करायची होती आणि त्यांना काय करायची होती, प्रशासनाची सोय करण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, वाहतूक व दळणवळण सुधारणा केलेल्या होत्या. तर लक्षात ठेवा, त्याच दरम्यान तुम्हाला जाणवलं की कोलकाता ते दिल्ली महामार्ग तयार झालेला आहे आणि 1853 ला मुंबई ठाणे आगगाडी धावलेली आहे. किती, 1853 ला. ते कसं लक्षात ठेवायचं, कापड गिरणी आली 1853 ला, जे कापड तयार झालेलं आहे ते आपल्याला कुठं दुसऱ्या गावी न्यावं लागेल ना, मुंबईला जर तयार झालंय समजा नागपूरला नाही, ते काहीतरी पाहिजे ना, मग त्यावेळेस काय आली, आगगाडी आली. मग कापड गिरणी सोबत लगेच काय पाहिजे, कापड वाहण्यासाठी लगेच व्यवस्था करण्यासाठी आगगाडी आली. 1853 ला काय आलं, कापड गिरणी आली आणि 1853 ला आगगाडी आली, असं लक्षात ठेवा. म्हणजे सोबत असं ट्रेकिंग ट्रेन स्वरूपात तुम्हाला लक्षात ठेवता येईल. नंतर आहे तार यंत्र असेल, डाक व्यवस्था असेल, अशी ह्याही तुम्हाला ह्याच कालावधीत आलेल्या दिसतील. आता भारतातील काय झालं की हे सुधारणा होत असताना भारतातील काय झालं, जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हासही झालेला आपल्याला पाहता येईल. तर लक्षात ठेवा, का झाला तर लक्षात ठेवा, इंग्लंडमध्ये जो भारतामध्ये माल यायचा ना, तो कमी आयात कर त्या इंग्रज सरकार लावायचं आणि भारतामधून जो इंग्लंडमध्ये जायचा माल त्यावर काय करायचा, जास्त कर लावायचा. मग सांग, कर तिकडनं येणारा माल जर कमी त्याला आयात कर लावला तर परिणामी काय व्हायचे, ती वस्तू स्वस्त व्हायची आणि ती वस्तू स्वस्त भारताच्या मार्केटमध्ये विकली जायची आणि ऍज कम्पेअर टू जो स्थानिक माल आहे तो त्या ऍज कम्पेअर टू तो महाग व्हायचा. त्यामुळे लोक काय करायचे, स्वस्त माल घ्यायचे. स्वस्त माल म्हणजे इंग्रजांचा माल खरेदी करायचे. त्यामुळे काय होतं, आपले जे उद्योगधंदे होते त्यांचा काय होत गेला, ऱ्हास गेला. अशा संदर्भात हे तुम्हाला माहितीच आहे. आणि दुसरं आहे की इकडे इथंच बघा, भारतामध्ये काय झालं, पारंपरिक जे उद्योगधंदे होते ते काय झाला, त्याचा ऱ्हास झालेला आपल्याला पाहता येईल. हे त्याचे कारण आहेत. आणि इंग्लंडमध्ये दुसरं पारंपरिक उद्योगधंदे ऱ्हास होण्याचं कारण काय की इंग्लंडमध्ये जे उत्पादन होतं, जे वस्तूचं उत्पादन होतं ते कशावर होतं, एक मशिनरीवर होतं, यंत्रावर होतं. आणि आपलं काय होतं, पारंपरिक जे हे होते घटक होते, म्हणजे काय, ते मॅन्युफॅक्चरिंग जे हे गोष्टी होत्या त्या पारंपरिक होत्या. त्यामुळे आपलं काय होतं, ते वस्तू उत्पादन आपलं उशिरा म्हणजे त्या ज्या प्रमाणात निर्माण होत होतं, मग त्या क्वांटिटीमध्ये ते निर्माण होत नसायचं ऍज कम्पेअर टू इंग्लंड. त्यामुळे काय होतं, आपल्याला जे आपण त्या इंग्लंड मालाची आपण स्पर्धा करू शकलो नाही. त्यामुळे आपण काय झालं, पारंपरिक उद्योगधंद्याचा ऱ्हास झाला आपल्याला दिसलं. आणि यामध्ये काय झालं, नव्या उद्योगधंद्याचा विकास का झाला नाही भारतामध्ये, भारतातील उद्योगधंदा इंग्रजांचा झाला पण आपल्या वैयक्तिक भारतीय लोकांचा उद्योगधंद्याचा विकास का झाला नाही, तर काय लक्षात झाला नाही, तर लक्षात, इंग्रजांचा पाठिंबा भेटला नाही, व्यवस्थापनाचा अनुभव नव्हता आणि भांडवलाची आपल्याला कमतरता होती. यामुळे काय झालं, आपल्या भारतातील उद्योगधंद्याचा विकास झालेला नाही असं आपल्याला पाहता येईल. आणि नंतर लक्षात ठेवा, 1853 ला कापड गिरणी आहे, 1855 त्राग गिरणी आहे, आपण आता डिस्कस केलं. आणि 1907 ला जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनी पोलाद निर्मिती कारखाना टाकला. कधी, 1907 ला. कधी, 1907 ला. हे लक्षात ठेवा, फॅक्ट वन लाईनर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 1907 ला टिस्को कंपनी, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी. पुढं लक्षात ठेवा, जमशेदपूरला. आणि काय, हा कोणता होता, पोलाद निर्मितीचा कारखाना होता. अशा प्रकारे हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. अशा प्रकारे हा आपला क्वेश्चन नंबर 1 डिस्कस झालेला आहे. या संदर्भात काही गोष्टी असतील ते वेळोवेळी आपण पुढच्या पेपरलाही काही गोष्टी डिस्कस करणारच आहोत. सेकंड नंबरचा क्वेश्चन डिस्कस करणार, कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 चे बंड केले होते. पहिला ऑप्शन आहे रामजी शिरसाट, दुसरा आहे नानासाहेब पेशवे, तिसरा आहे रंगो बापूजी आणि चौथा आहे भीमा नाईक. तर विचारले की खालीपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली बंड केले होते. कोल्हापूर येथील कोणत्या 27व्या पलटणीतील, कोणत्या, हे महत्वाचं आहे, 27व्या पलटणीतील कोणी 31 जुलै 1857 ला जो उठाव झाला होता कोल्हापूरला, ते कोणाच्या नेतृत्वाखाली केला होता, आपल्याला हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला जे पहिले लेक्चर सुरुवात व्हायच्या अगोदर तुम्हाला एक इंट्रोडक्शन झाली होती लेक्चर संबंधित, बरोबर आहे. आणि दुसरी इंट्रोडक्शन जी होती ती सांगायची राहिली होती, ती होती क्वेश्चन सॉल्विंग संबंधित. मित्रांनो, आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना पहिल्यांदा तो इन्फॉर्मेशन बेस सोडवला गेला पाहिजे, दुसरा आहे इन्फॉर्मेशन बेस लॉजिक स्वरूपात सोडवला गेला पाहिजे आणि तिसरा कशा सोडवला पाहिजे, पेपर सेट बेस लॉजिक. इन्फॉर्मेशन बेस लॉजिक म्हणजे काय, आपल्याला माहित होतं की कापड गिरणात तागाची गिरणी कधी आली किंवा रिसरा इथे कोणी, म्हणजे समजा हा क्वेश्चन होता की भारतातील पहिली सुती कापड गिरणी मुंबईत सुरू झाली, भारतातील पहिली तागाची गिरणी रिसरा इथे सुरू झाली, भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावजी नानाबाई यांनी सुरू केली. हे झालं इन्फॉर्मेशन. मला इन्फॉर्मेशन माहित होती डायरेक्टली क्वेश्चन सॉल्व्ह केला आपल्याला दिसेल. ह्याला म्हणतात इन्फॉर्मेशन बेस्ड क्वेश्चन सॉल्विंग. आणि दुसरं आपल्याला आहे की इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक क्वेश्चन सॉल्विंग, बरोबर, इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक बेस्ड क्वेश्चन सॉल्विंग. आणि तिसरं आहे पेपर सेट बेस्ड लॉजिक सॉल्विंग. ते काय आपण
डिस्कस करणार आहोत. तर लक्षात ठेवा, इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक म्हणजे कसं की आता ह्या क्वेश्चनला आपण लागू होत आहे. तुम्हाला एवढं तर माहिती, नानासाहेब पेशवे जे होते ते कुठे होते? कानपूरला होते. कुठं? कानपूरला लोकेशन होतं त्यांचं 1857च्या उठावा संबंधित. तर लक्षात ठेवा, नानासाहेब जर कानपूरला होते मग ते कोल्हापूरमध्ये नसणार. लक्षात ठेवा, मग नानासाहेब पेशवे, मग लक्षात ऑप्शन नंबर किती? ब आहे. ब इथं जातो, ब इथं पण आहे, ब इथं पण जातो. म्हणजे इलिमिनेशन केल्यानंतर 3 ऑप्शन इलिमिट होता. डायरेक्ट आपल्याला काय होतं? फक्त म्हणजे रामजी शिरसाट जे त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथील 27 एप्रिल ट्रेन येथील 31 जुलै 1857 हिंदी शिपाईने काय केलेले होते? बंड केले होते. आपल्याला डायरेक्ट उत्तर निघतं. म्हणजे काय झालं? ह्याला म्हणतात इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक. बरोबर, इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक. आणि तिसरं जे होतं आपलं कोणतं? पेपर सेट बेस्ड लॉजिक. ते काय आहे ते लक्षात ठेवा मित्रांनो, की वरीलपैकी सर्व उत्तर बरोबर. एखादं प्रश्नामधील पर्याय जो आहे खूप इलॉंगेट दिलेला आहे, खूप एक्सप्लेन केलेला आहे, ते उत्तर असू शकतं. किंवा पर्यायामध्ये एखाद्या पर्यायामध्ये कंस करून दिलेला आहे, ते उत्तर असू शकतं. म्हणजे हे काही ट्रिक्स आहेत. म्हणजे पेपर सेट बेस्ड लॉजिक आहे. किंवा आपण 1 आणि 3 मध्ये कन्फ्युजन असेल तर आपण काय करू शकतो? 3ला हे आपलं उत्तर असू शकतं. 2 किंवा 3 मध्ये कन्फ्युजन असेल तर 3 हे उत्तर असतं. की 2 मध्ये 2 आणि 4 मध्ये कन्फ्युजन असेल 4 हे उत्तर असेल. अशा प्रकारे हे पेपर सेट बेस्ड लॉजिक आहे. किंवा आकडेवारी विचारली, खालीपैकी घटक विचारले, समजा खालीपैकी एखाद्या गोष्टीचे प्रकार किती आहेत, समजा हवामानाचे प्रकार किती आहेत विचारलं, 4, 5, 6, 7. तर अशी प्रकार 4, 5, 6, 7. पण बऱ्याच वेळा एक ट्रेंड आहे की बाबा असेंडिंग ऑर्डर जर लावली तुम्ही 4, 5, 6, 7, तर असेंडिंग ऑर्डर मध्ये 2 नंबरला जो येतं ते तुमचं आपलं अपेक्षित उत्तर आयोगाचं असतं. 4, 5, 6, 7 मध्ये काय आहे? 5 हे असेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला 5 ही मोठी संख्या दिसेल. मग आपलं उत्तर काय असणार आहे? सेकंड नंबर 5 असं. आता पेपर हे गोष्टी आहे त्या पेपर सेट बेस्ड लॉजिकच्या आपण 14 पेपर मध्ये तुमच्याकडनं डेव्हलप करून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, त्याबद्दल आपण आणखी डिस्कस करणार आहोत. त्यापूर्वी आपण आपल्या क्वेश्चनवर जाऊयात. तर हे उत्तर निघलं नानासाहेब पेशवे आपण इलिमिनेट केलं. तर नानासाहेब पेशवे बद्दल आपल्याला बघा, एरिया ऑफ इंटरेस्ट काय आयोगाचा? 1857 उठाव. त्या 1857 उठावाचे नेतृत्व, 1857 उठाव कोणी दडपवला आणि 1857 लोकेशन, ह्यावर नेहमी क्वेश्चन आलेले दिसेल. महाराष्ट्रातील लोकेशन कुठली होती, देशातली लोकेशन कुठे होती, आपल्याला हे क्वेश्चन आले दिसेल. म्हणजे आपला एरिया ऑफ इंटरेस्ट आयोगाचा ह्या संदर्भात असे क्वेश्चन फ्रेम करण्यामध्ये आहे. तर लक्षात ठेवा, नानासाहेब पेशवे बद्दल राज्यसेवा पूर्व परीक्षेला क्वेश्चन विचारला की कानपूर येथील 1857 उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर त्या पर्यायामध्ये नानासाहेब पण होते, तात्यासाहेब टोपे पण होते. बरोबर आहे, नानासाहेब होते आणि तात्यासाहेब टोपे होते. आणि आयोगानं पहिल्या कीनुसार नानासाहेब हे उत्तर दिलं. सेकंड की नुसार ही नानासाहेब हेच उत्तर दिलं. काही मुलांचं असं म्हणणं होतं की तात्या टोपे उत्तर असायला पाहिजे. बऱ्याच मुलांनी तात्या टोपे उत्तर केलं आणि ते त्यांचं आन्सर चुकलेला आपल्याला दिसेल. तर विशेष काय आयोगाने नानासाहेब देण्याचं कारण काय ते लक्षात ठेवा, तेच उत्तर असणार. ह्याचं कारण काय ते लक्षात ठेवा मित्रांनो. नानासाहेब पेशवे जे होते हे कोण होते? बाजीराव पेशवा सेकंड यांचे काय होते? दत्तक पुत्र होते. आणि जे नानासाहेब पेशव्यांकडेच तात्यासाहेब टोपे हे काय होते? सरसेनापती होते. आणि ह्या दोघांनी मिळून काय कानपूरच्या 1857 उठावाचे नेतृत्व केलं. बरोबर. पण मित्रांनो लक्षात ठेवा, कोणतीही मोहीम असेल, कोणतीही काही गोष्ट असेल, त्यांना राजा असतो, ती मोहीम त्या राजाच्या नावाने चालवली जाते. समजा आता सध्या समजा आहे की बाबा तुम्ही पाहता बीजेपी सरकार कोणी म्हणत नाही, काय म्हणतं? मोदी सरकार म्हणतं. काय? मोदी सरकार. बरोबर आहे. काय म्हणतं? बीजेपी सरकारने म्हणतं मोदी सरकार. म्हणजे कोणत्याही गोष्टी असतील ते काय करायला जातात, त्याचा म्हणजे ते हेड जो आहे त्या हेडच्या नावानं ते केलं जातं. बाकी सहकार्य असतं, सहकार्य असतं, पण काय केलं असतं? नाव जे दिलं असतं लिडिंगला, ते कोणाला दिलं असतं? त्या राजाचं किंवा त्या लिडिंग व्यक्तीचं दिलं जातं. तर मला लक्षात ठेवा, नानासाहेब पेशवे काय होते? लिडिंगला होते. म्हणजे ते काय होते? म्हणजे तात्यासाहेब टोपे सहकार्य केलं जाते, पण ते लिडिंगला असल्यामुळे त्यांचं नाव काय दिलं? नानासाहेब पेशवे. त्याचं उत्तर नेतृत्वासाठी दिलं आहे. आणि लक्षात ठेवा आपलं उत्तर होतं रामजी शिरसाट. आता नंतरचं आहे रंगोबापूजी. रंगोबापूजी कोण होते? साताऱ्याचे संस्थानचे छत्रपती प्रतापसिंह राजे जे होते त्यांचे काय होते? वकील होते. आणि भीमा नाईक यांनी कुठे गेला? खानदेशामध्ये काय केलेला आहे? उठाव केलेला आपल्याला पाहता येईल. अशा प्रकारे कोल्हापूरच्या संदर्भात आपला क्वेश्चन होता, तो आपण डिस्कस केला आहे. तर लक्षात ठेवा, 1857 उठावाच्या दरम्यान गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड कॅनिंग होते. एवढं लक्षात ठेवा. कोण? गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड कॅनिंग. मित्रांनो, आपल्याला जेवढे गव्हर्नर जनरल आहेत, मी 13 गव्हर्नर जनरल ट्रिकच्या स्वरूपात तुम्हाला डिस्कस करणार आहे. मी मागाशी जसं डिस्कस केलं, लॉर्ड डलहौसी 1848 ते 1856 त्याचा कारकीर्द ही कशाची होती? लक्षात ठेवा, दळणवळण सुधारणा संबंधित खूप जास्त होती. मग तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला त्या संदर्भात क्वेश्चन आला तर मला लक्षात येईल की बाबा त्यावेळेस कोण होतं? त्यावेळेस विचारलं की त्यावेळेसचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर लक्षात ठेवा, लॉर्ड डलहौसी. आणि ह्याचा समजा 1857 रिसेंट पॉईंट ऑफ अँगलने जर पाहिलं तर त्यावेळेचे गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड कॅनिंग होते. आणि 1857 उठाव झाला, 1858 राणीचा जाहीरनामा आला आणि 1858 जाहीरनाम्यानंतर गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बनला व्हाईसरॉय ऑफ इंडिया.
मग पहिले व्हायसरॉय ऑफ इंडिया जे झाले कोण होते, आपले लॉर्ड कॅनिंग आपल्याला पाहता येईल. कोण? लॉर्ड कॅनिंग. त्यांचा कालावधी होता 1858 ते 1865 हा व्हायसरॉयचा कालावधी होता. तर लक्षात ठेवा. आता आपल्याला माहित होतं की 1857च्या उठावाची कारणे काय होती? राजकीय कारणे होती, आर्थिक कारणे होती, सामाजिक आणि धार्मिक होती, मिलिटरी होती, तात्कालिक होती आणि 1800 सुरुवात कुठे झाली हे आपल्याला पाहायचं आहे. तर लक्षात ठेवा. राजकीय कारणे अशी होती की नानासाहेबांची पेन्शन रद्द केली होती. दत्तपुत्र, बरोबर, हे दत्तपुत्र होते, तुम्हाला आता डिस्कस केलं, पेशवा बाजीराव दुसरे यांचे. दुसरं अहोत तर गैरकारभार राज्य काय केलं? रद्द केलं. आणि दुसरं, आणि सातारा, झाशी, नागपूर, संबळपूर, जैतपूर, भगत, उदयपूर आणि अवध हे काय होते? ही पण राज्य खालसा केलेले होते. आणि ते त्याला काय म्हणतात? खालसा धोरण राबवलं होतं. डॉक्ट्रिन ऑफ प्लॅट्स कोणी? लॉर्ड डलहौसीने आपल्याला पाहता येईल. झाशीची ज्या राणी होत्या त्यांचे जे पती होते त्यांचं नाव काय होतं? राजा गंगाधरराव. लक्षात ठेवा, आपल्या बऱ्यापैकी माहित नसतं. झाशीच्या राणीचं पतींचं नाव होतं राजा गंगाधरराव होतं. आणि नागपूरला कोण होते? रघुजी राजे तिसरे. कोण? रघुजी राजे तिसरे होते. लक्षात ठेवा. आर्थिक कारणे काय होते? खूप जास्त कर आणि आयात शुल्कामध्ये भेदभाव होता. ते आताच आपण काही डिस्कस केलेलं आहे वरती, की आपल्या माला संबंधित आपलं कसं भेदभाव केला जातं, इंग्रज कसे भेदभाव करायचे ते आपण पाहिलेच आहे. आणि आपल्यावर काय केले जायचे? जास्तीत जास्त कर लावले जायचे. दुसरं मध्ये सामाजिक आणि धार्मिक. 1829ला सतीबंदी केली आणि 1856ला विधवा पुनर्विवाह कायदा केला. हेही लोकांना पचलं नाही की तुम्ही आमच्या धर्मामध्ये का ढवळढवळ करतोय, ढवळढवळ करताय. हे इंग्रजांचं पटलं नाही. त्यामुळे तेही असंतोष त्यांच्यामध्ये दिसला. मिलिटरी कारणे होती. भारतीय सैनिकांना भेदभावपूर्वक वागणूक दिली जाते आणि कमी पगारही दिला जायचा. आणि तात्कालिक कारण काय होतं ते लहानपणापासून आपल्याला माहिती. 1857चं उदाहरण तात्कालिक कारण काय होतं? रॉयल एनफिल्ड या बंदुकाला लावलेली काडतूस जी कायची होती, डुकराच्या आपले डुकराची कातड असत त्याच्यापासून बनवलेली ती काडतूस होती. आणि त्याचाही असंतोष आपल्याला सैनिकामध्ये झालेला दिसेल. सुरुवात कुठे झाली? 29 मार्च 1857ला. कुठं? 29 मार्च 1857ला. पुढं 34 नेटिव्ह इन्फंट्री. पुढं 29 मार्च 1857. लक्षात ठेवा, तारीख लक्षात ठेवा बरं का. तारीख विचारली जाऊ शकते. 29 मार्च 1857ला 34 काय 34. तिकडे किती होती? 27 होती कोल्हापूरची. इथे कोणती? 27वी. सॉरी, तिकडे कोल्हापूरची 27वी होती पलटणची, बरोबर आहे. आणि ही कोणती? 34वी नेटिव्ह इन्फंट्री असं बघता येईल. आणि लक्षात तेव्हा ते उठाव कोणी केला? लक्षात ठेवा, मंगल पांडे. कोण? मंगल पांडे होते. आणि मंगल पांडेंनी दोन इंग्रज अधिकाऱ्याला मारलं, ह्युस्टन आणि बाग. लक्षात ठेवा, कोणी? मंगल पांडेंनी कोणत्या दोन अधिकाऱ्याला मारलं हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. कोणत्या दोन अधिकाऱ्याला मारलं? तर लक्षात, मंगल पांडेंनी ह्युस्टन आणि बाग या दोन अधिकाऱ्यांना मारलेलं दिसेल. आणि नंतर मंगल पांडे यांना काय झालेले? फाशी झालेले आपल्याला पाहता येईल. आता हे आपण पाहिलं संदर्भात. नंतर आपल्याला बघायचं आहे की मित्रांनो, आपण जे पाहिलं की जे डॉक्ट्रिन ऑफ प्लॅट्स खालसा धोरणानुसार 1848ला सातारा झालं, नंतर झाशी झालं 1853ला आणि नागपूरला 1854. मित्रांनो, भविष्यात आपल्याला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की जे खालसा धोरणानुसार झालेली जी खाली रद्द केलेली जी राज्य होती ती मग ती इयर वाईज क्रमानुसार लावा. मग पहिल्यांदा काय झालं? सातारा, नंतर झालं झाशी, नंतर नागपूर. म्हणजे सातारा 1848, झाशी 1853, नागपूर 1854. आता हे तीनच लक्षात ठेवा, ट्रिक स्वरूपात लक्षात ठेवा. सांझना काय? सांझना. साचं काय? सातारा, झचं झाशी, नाचं नागपूर. सांझना, सातारा, झाशी, नागपूर असा तुम्ही ट्रेन लक्षात ठेवू शकता. नंतर तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला आता काय बघायचं आहे की उठावाचे झाले, उठावाचे जे लोकेशन होते मेरठ, दिल्ली, अवध, कानपूर, लखनौ, बरेली, झाशी, बिहार आणि कोटा इथेही उठाव झालेले होते. आता एक सेंट्रल गव्हर्नमेंटची कोणतरी एक्झाम आहे, मला एक्झॅक्ट आठवत नाही. आता PYQ मी पाहिले, इयर मला आठवत नाही, पण हे क्वेश्चन येऊन गेले असतात. आपल्याला तसा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता जसं पाहिलं सांझना, तसे आपले ह्याची पण ट्रिक्स बनवायची आहे. पहिला मेरठला झाला, नंतर दिल्लीला उठाव झाला, नंतर अवधला झाला, नंतर कानपूरला उठाव झाला, लखनौला झाला. अशा प्रकारे बरेली, झाशी आणि बिहार, कोटा अशा प्रकारे एकामागून एक उठाव झाले. पण आपल्याला जर विचारलं की पहिलं उठाव कुठं झाला, दुसरा कुठं झाला, तिसरा कुठं झाला, चौथा कुठं झाला, मग असं लक्षात, मेरठला पहिला झाला, दिल्लीला दुसरा, अवध तिसरा, कानपूर चौथा. मग ते लक्षात कसं ठेवायचं? मेरा डाक लकी बाजार को भेज दो. आता मला सांगा, मेरा डाक लकी बाजार को भेज दो, उठाव करायचे, लोकांना माहिती द्यायचे, मग काय भेजावं लागलं? त्यावेळेस काय मोबाईल नव्हते ना, डाक म्हणजे पत्र भेजावं लागलं. आणि कुठं भेजायचं? बाजारामध्ये पाठवायचं. बाजारामध्ये का पाठवायचं? बाजारामध्ये लोक भरपूर असतात ना, तिथे एकटे लोक भरपूर भेटतील, त्यांना पत्र वाटायचे, डाक वाटायचं आणि आपल्याला उठाव करायचा, असं लक्षात ठेवा ट्रिक स्वरूपात. मग लक्षात ठेवा, मेरा डाक लकी बाजार को भेज दो म्हणजे मला उठाव करायचा आणि माझं डाक कुठं भेजा? लकी बाजार. बाजारचं नाव काय आहे? लकी बाजार. त्याला तिथं काय करायचंय? पाठवायचं आहे. मेरा डाक लकी बाजार को भेज दो. मेरा म्हणजे मेरठ, डीचं दिल्ली, अचं अवध, केचं कानपूर, लकीचं लखनौ, बरेली, बरेली, झचं
झाशी, रच बिहार आणि कोच कोटा, अशा प्रकारे आपण हे ट्रिक स्वरूपात लक्षात ठेवू शकतो. मेरा डाक लकी बाजार को भेजो, मेराचं मेरठ, डाकचं आपण डीचं दिल्ली, एचं अवध, कचं कानपूर, लकीचं लखनौ करा, लकी लखनौ. बाजार मध्ये काय आहे, 3 येतं, ब बरेली, झाशी, र बिहारचं शेवट घेतलंय, बिहारचं र घेतलंय लक्षात ठेवा, कोच कोटा, असं मेरा डाक लकी बाजार को भेजो अशा स्वरूपात हे अरेंजमेंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता आपल्याला महाराष्ट्रातली ठिकाणं विचारत असतात. कोल्हापूरमध्ये कोणी उठाव केला, जमखिंडीमध्ये कोण नेतृत्व केलं, औरंगाबाद, नरगुंद, सोलापूर, भीमा नाईक, गुलमर्ग दुबे यांनी कुठे केलं, भगवंतराव कोळी यांनी कुठं केलं, हे विचारलं जाऊ शकतं. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. हाही क्वेश्चन आपल्याला रिपीट विचारलेला दिसेल. तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोल्हापूरला कोण होते, हेमा साहेब होते. आता लक्षात ठेवा, ट्रिक स्वरूपात लक्षात ठेवण्यासाठी कोल्हापूरमध्ये काय, कोला काय प्राणी आहे म्हणून कोल्हापूर लक्षात ठेवा. चिमा साहेब मध्ये चिमणी, चिमा साहेब मध्ये लक्षात चिमणी काय पक्षी, कोल्हापूर म्हणजे कोल्हा आणि इकडे चिमासाई मध्ये चिमणी, कोल्हापूर चिमणी, असं लक्षात ठेवा. ही दोन्ही प्राण्याची नावं अशी लक्षात ठेवता येईल, म्हणजे ह्या स्वरूपात तुम्हाला कन्फ्युज होणार नाही. कोल्हापूर मला की तुम्हाला लगेच क्लिअर झालं पाहिजे चिमासाहेब. नंतर जमखिंडी, आप्पासाहेब पटवर्धन आणि रामचंद्र पटवर्धन. जमखिंडी मध्ये काय, खिंडी. आता बघा, एखाद्याला आपण खिंडीमध्ये पकडतो म्हणजे काय, तर चारी बाजूने घेरतो किंवा एखाद्याला अशा परिस्थिती टाकतो की त्याला काही विचार करायला स्कोपच नसतो. मग त्यावेळेस आपल्याला त्याला काय करावं लागतं, त्याला आपलं बोलणं, आपली गोष्टी त्याला पटवूनच घ्यावं लागतं, बरोबर आहे. म्हणून जमखिंडीमध्ये काय आहे, पटवूनच घ्यावं लागतं, म्हणून पटवर्धन. जमखिंडी, आप्पासाहेब पटवर्धन आणि रामचंद्र पटवर्धन. औरंगाबाद, फिदा अली. औरंगाबादचं नामकरण काय झालंय, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर केले, बरोबर आहे. आपल्या छत्रपती संभाजीराजांच्या नावाने. छत्रपती संभाजीचं नाव राजांचा याच्यात जर आठवलं तर अंगावर काटे उठतात, एकदम माणूस पेटून उठतो, बरोबर. तुम्ही जर रिसेंटली जो पिक्चर पाहिला असेल त्यावेळेस बघा, त्या पिक्चर पाहिल्यानंतर तो बघा, त्यातले काही रील्स बघा, एकदम अंगावर काटा उठतो. त्यातले जे कविता आहेत, त्यातले जे डायलॉग्स आहेत, एकदम तुफान. मला सांगा, छत्रपती संभाजी महाराज काय झालं, आपण फिदा झालो. फिदा म्हणजे एकदम फिदा होतो, आपण डायरेक्ट प्रेमात पडतो, म्हणजे काय एकदम इम्प्रेस. म्हणजे कसं की माणूस म्हणजे राजा असा होता, असा म्हणजे एकदम कडक, असं लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा म्हणजे लक्षात ठेवा, आपण काय झालं, छत्रपती संभाजी नगर, मग तिथली कोण होते, फिदा आली. आपण फिदात आलो, मग फिदा आली, छत्रपती संभाजीनगर, फिदा आली. लक्षात राहील ना, असं ट्रिक स्वरूपात साध्या सिंपल असं आहे आपलं. नंतर नरगुंद, बाबासाहेब भावे. नरगुंद कलाकंद, नरगुंद सोबत कलाकंद लक्षात ठेवा. कलाकंद कसा असतो, जास्त भावाचा असतो, महाग असतो, म्हणून लक्षात ठेवा. नरगुंद, बाबासाहेब भावे. भावे म्हणलं की लक्षात ठेवा, असं लक्षात ठेवा, भाव काय कलाकंद जास्त आहे, मग नरगुंद, असं काहीतरी आपलं काहीतरी रिदम बनवा. नंतर आहे स्वरापूर, कर्नाटक. सोलापूर नाही बरं का मित्रांनो, काय सोलापूर आहे, सोलापूर नाही, सोरापूर आहे. सोरापूर कुठलं ठिकाण आहे, कर्नाटक. आणि कर्नाटकमध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला नावाच्या सोबत आप्पा लावतात, बरोबर. आप्पा मग कोण आहे, वैकप्पा नाईक. सोलापूर कर्नाटक, वैकप्पा नाईक सोबत कोण होते, बळवंत बेहेरी. काय, बळवंत बेहेरी लक्षात ठेवा. भीमा नाईक कुठे होते, खानदेशामध्ये होते. आणि भीमा नाईक यांना काय म्हणतात, रॉबिनहुड ऑफ निमार. काय, रॉबिनहुड ऑफ निमार लक्षात ठेवा. आणि नंतर आहे गुलमर्ग दुबे, कुठे तर मुंबईचे. दुबेला दुबई करा, मुंबई दुबई तर दुबई, मुंबई असं लक्षात ठेवू शकता. आणि नाशिकमध्ये कोण आहे, भगवंतराव कोळी. पेठमध्ये तुम्हाला हे पाहता येईल. अशा प्रकारे हे टेक्निक्स अँड ट्रिक्स स्वरूपात तुम्हाला साध्या सिंपल शब्दात हे एक्सप्लेन केलेलं आहे. आता तुम्हाला आता जे सांगितलं होतं की बाबा, जे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया 13 ती कशी लक्षात ठेवायची, त्याची पण आपल्याकडे एक ट्रिक्स आहे. आणि सध्या आपण काय करू, 13 गव्हर्नर जनरल ट्रिक्स स्वरूपात लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. आणि ते कोणकोणत्या त्यांना कालावधी किती भेटला. समजा लॉर्ड हर्षनला 1848 ते 1856 भेटला. मग तो कालावधी प्रत्येकाचा कसा आहे, ते आपण 14 पेपर कसा तुमच्याकडून पाठ करून घेणार आहोत. तात्पुरतं पथक लक्षात ठेवा, ते ट्रेन लक्षात ठेवा. 13 कोण होते, एका मागं एक लक्षात ठेवा. त्याचा क्वेश्चन सोडवताना कसा उपयोग होतो तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे. तर लक्षात ठेवा, पहिले होते वॉरन हेस्टिंग 1772 ते 1785, लॉर्ड कॉर्नवालिस 1786 ते 1793, सर जॉन शोर 1793 ते 1798, लॉर्ड वेलेस्ली 1798 ते 1805, सर जॉर्ज बार्लो 1805 ते 1807, लॉर्ड मिंटो वन 1807 ते 1813, लॉर्ड हेस्टिंग 1813 ते 1823, लॉर्ड एमहर्स्ट 1823 ते 1828, लॉर्ड विलियम बेंटिक 1828 ते 1832, लॉर्ड ऑकलंड 1836 ते 1842, लॉर्ड हार्डिंग्स 1844 ते 1848, लॉर्ड डलहौसी 1848 ते 1856, लॉर्ड कॅनिंग 1856 ते 1858 आपल्याला असं पाहता येईल. आणि 1858 राणीचा जाहीरनामा आला. त्यानंतर गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया काय म्हणला, व्हाईसरॉय ऑफ इंडिया म्हणला, बरोबर आहे. 1818 नंतर काय आहे, 1858 नंतर व्हाईसरॉय ऑफ इंडिया होते. आणि कोण होते ते, लॉर्ड कॅनिंग होते 1858 नंतर, बरोबर आहे. 1858 ते 1862 असा कालावधी त्यांना भेटलेला आहे. त्याचं लक्षात ठेवू की वॉरन हेस्टिंग, कॉर्नवालिस, जॉन शोर, वेलेस्ली, बरोबर आपले जे आहेत ना, वेलेस्ली, सर जॉर्ज बार्लो, लॉर्ड मिंटो आणि लॉर्ड हेस्टिंग
इथपर्यंत एक ट्रिक आहे ती आपण पहिल्यांदा पाहूयात. कुठपर्यंत? इथपर्यंत. लक्षात ठेवा ती ट्रिक कशी आहे. हेरिंग का शोर वेल म्हणून बाळ मिनिटात हसले. काय? हेरिंग का शोर वेल म्हणून बाळ मिनिटात हसले. आता मला सांगा एखादा गोंगाट असेल, डीजे लावला, एखादा गोंगाट लावला, लहान लेकरू काय करणार? गोंगाटानं रडणार. रडण्यामुळे काय झालं? ते खूप चिडचिड करणार आणि त्याला त्रास होणार. मग ते आपला त्रास बघवणार का? नाही ना बघवणार. मग आपण काय करणार? तो आवाज कमी करणार, तो गोंगाट कमी करण्याचा प्रयत्न करणार. मग गोंगाट कमी केल्यानंतर ते लहान लेकरू काय होणार? आनंदित होणार, एकदम प्रफुल्लित होणार आणि ते हसायला लागणार. मग काय? हेरिंग का शोर वेल म्हणून बाळ मिनिटात हसले. काय? हेरिंग का शोर वेल म्हणून बाळ मिनिटात हसले. म्हणजे कसं की बाबा हेअरिंग आता व्यवस्थित आहे, आवाज व्यवस्थित आहे, छान आहे, जसं गोंगाट नाही, म्हणून ते काय झालं? हसायला लागले. मग ते ट्रिक कशी लागू करायची? लक्षात ठेवा. हेरिंगचं ऑरन हेस्टिंग, हेरिंगचं हेस्टिंग, काचं कॉर्नवरली, शोरचं सर जॉन शोर, वेलचं वेलस्ली, बाळचं बार्लो, मिनिटाचं मिंटो, हसल्याचं हेस्टिंग अशा लक्षात ठेवा. डबल सांगतो. हेरिंग का शोर वेल म्हणून बाळ मिनिटात हसले. हेरिंगचं वॉरन हेस्टिंग आलं, काचं लॉर्ड कॉर्नवालिस आलं, शोरचं सर जॉन शोर आलं, वेलचं लॉर्ड वेलस्ली आलं, बाळचं सर जॉर्ज बार्लो आलं, मिनिटाचं लॉर्ड मिंटो वन आलं आणि हसल्याचं लॉर्ड हेस्टिंग हसले. असं लक्षात ठेवू शकता. आणि दुसरी जी ट्रिक्स आहे ॲमसच्या पुढची, तर लक्षात ठेवा इंग्रज अधिकारी काय होते? एकदम रूढ होते ना, एकदम रूढ वागायचे. मग ते लक्षात ठेवा. आय एम बेंटिंग ऑकलंड हार्डनिंग. काय? आय एम बेंटिंग ऑकलंड हार्डनिंग म्हणजे तो स्वतःला इंग्रज अधिकारी सांगतोय आय एम बेंटिंग ऑकलंड हार्डनिंग. मी हार्डनिंग म्हणजे कसं आहे? मी खूप रूढ आहे, तो स्वतः सांगतोय. म्हणजे ट्रिक कशी लावायची ते मला लक्षात ठेवा. म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया ही ट्रिक्स आय एम बेंटिंग ऑकलंड हार्डनिंग म्हणजे इंग्रज अधिकारी आपल्यासाठी रूढ होते. काही थोडे चांगले होते पण बऱ्यापैकी रूढ होते. मग ते सांगायचे आपल्याला आय एम बेंटिंग ऑकलंड हार्डनिंग. काय? हार्डनिंग. लक्षात ठेवा. मग कसं लक्षात ठेवायचं हे लक्षात ठेवा. आय एमचं काय? आय एम बेंटिंग ऑकलंड हार्डनिंग. एमचं लक्षात ठेवा. एम हस, बेंटिंगचं बेंटिंग, ऑकलंडचं ऑकलंड आलं, हार्डनिंगचं काय? हाचं काय? लक्षात ठेवा हार्डिंगचं आहे. डचं काय? डलहौसी आहे. आणि निंगचं काय? कॅनिंग. हे हार्डनिंग लक्षात ठेवा का? हे बाकीचं लागेल. एम हस, बेंटिंग, ऑकलंड लक्षात राहील. हार्डनिंगचं 3 आहेत म्हणजे हाचं हार्डिंग्स, नंतर डलहौसी आणि नंतर कॅनिंग असं लक्षात ठेवू शकता. म्हणजे आय एम बेंटिंग ऑकलंड हार्डिंग हे तुम्ही लक्षात ठेवा. ॲमस, बेंटिंग, ऑकलंड, हार्डिंग्स, डलहौसी आणि कॅनिंग अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. 2 ट्रिक्स आहे. हेरिंग का शोर वेल म्हणून बाळ मिनिटात हसले आणि नंतर आहे आय एम बेंटिंग ऑकलंड आणि हार्डिंग. हे ट्रिक्स आहे. आपण परत आणखी पाहणार आहोत. सध्या फक्त ट्रिक्स लक्षात ठेवा. आपलं इयर आपण नंतर तुमच्याकडून पाठ करून घेईल. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा. जास्त डोक्याला लोड नको. सती प्रथेबद्दल शास्त्रज्ञांच्या संमतीने केलेला खून असे खालीपैकी कोणी म्हटले? पहिला ऑप्शन आहे लॉर्ड बेंटिंग, दुसरा आहे महात्मा फुले, तिसरा आहे राजा राम मोहन राय, चौथे आहे ईश्वरचंद्र विद्यासागर. तर मित्रांनो आपल्याला इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक वापरायचं इथं. इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक आणि दुसरं आहे पेपर सेट बेस्ड लॉजिक. मग लक्षात ठेवा सती प्रथेबद्दल ह्यामधील 2 व्यक्तींनी महत्वाचं कार्य केलेलं आहे. पहिले आहे लॉर्ड बेंटिंग आणि दुसरे आहेत राजा राममोहन राय. हे झालं आपली इन्फॉर्मेशन. हे इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक नुसार आपल्याला 2 ऑप्शन सापडले, लॉर्ड बेंटिंग आणि राजा राममोहन राय. तिसरं आहे आपले तिसरं जे होतं की पेपर सेट बेस्ड लॉजिक. आपल्याला 1 आणि 3 मध्ये कन्फ्युजन ना, आपलं ठरलेलं आहे 1 आणि 3 मध्ये कन्फ्युजन असेल तर 3 ला घेऊन चला. मग आपलं उत्तर जे भेटतं ते काय आहे? राजा राममोहन राय. सती प्रथेबद्दल शास्त्रज्ञांच्या संमतीने केलेला खून असे कोणी म्हटले? तर राजा राममोहन राय असे यांनी म्हटले होते. असं लक्षात ठेवू शकता. आपल्याला सती प्रथेबद्दल हाही आयोगाचा एरिया ऑफ इंटरेस्ट आहे. ग्रुप बी 2019 ला ह्या संदर्भात आपल्याला क्वेश्चन विचारला दिसेल. तर लक्षात ठेवा ह्या संदर्भात आणखी थोडी महत्वाची आहे. पहिला युरोपियनचा होता पहिला युरोपियन असं जर प्रश्न विचारला सती प्रथे बंद करण्यासाठी पहिल्यांदा जो पुढाकार घेतला होता किंवा त्यांनी सतीप्रथा बंदी केली होती तो पहिला युरोपियन कोण आहे? तर लक्षात ठेवा जर असा प्रश्न आला पहिला युरोपियन कोण होता? अल्फान्सो डी अल्बकुर्क. काय? अल्फान्सो डी अल्बकुर्क. तो कोण होता? पोर्तुगीजचा होता. पुढं पोर्तुगीजचा. आणि हे 1510 मध्ये त्याने सती प्रथा बंदी केली आहे. आणि नंतर जर पाहिला तर नंतर कोणाला? अकबर पाहिल्यानेही काय केलं? सती प्रथा बंदी केलेली होती. आणि आपला लॉर्ड बेंटिंग 1829 ला आपल्याला दिसेल. ह्या क्रमला पहिला युरोपियन कोण होता? पहिल्यांदा केलं तर तो होता अल्फान्सो डी अल्बकुर्क. आणि नंतर आले अकबर पहिला यांनी केलं. नंतर आले लॉर्ड बेंटिंग यांनी काय केला? कायदा केला. आपल्याला सहज पाहता येईल.
लॉर्ड बेंटिंग गव्हर्नर जनरल कधी होते 1828 ते 1835, 1828 ते 1835 गव्हर्नर जनरल असताना लॉर्ड बेंटिंग कायदा कधी केला 1829 ला, आणि लॉर्ड डल्हौसीचा कालावधी आहे 1848 ते 1856. आपण मागेच पाहिलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे पुढील जोड्या जुळा. प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, सार्वजनिक सभा आणि आर्य सभा सॉरी आर्य समाज ते जे काय आहे इस्टॅब्लिश इयर म्हणजे स्थापना वर्ष विचारले. आता तुम्हाला हे आयोगाला खूप आवडतं हा क्वेश्चन. प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, सार्वजनिक सभा, आर्य समाज. तुम्हाला नेहमी कोणत्या एक्झाम मध्ये तुम्हाला हे क्वेश्चन आले दिसतील. हे बघा किती 1 2 3 4 5 6 किती 3 3 6 आणि 7 8 म्हणजे 14 पेपर मध्ये 2017 ते 24 मध्ये आपण गट ब चे 8 गट क चे 7 14 पेपर मध्ये जवळपास 8 वेळेस हा क्वेश्चन आपल्याला ह्याच एरिया ऑफ इंटरेस्ट मध्ये विचारला दिसतो. मग तुम्हाला जे म्हणू ना पीवाय आणि जर 17 ते 24 जर केलं ना मित्रांनो, खोटं नाही सांगत, स्वतः तुम्ही 50 ते 60% पेपर प्रिडिक्ट करू शकता आणि 50 ते 60% क्वेश्चन तुम्हाला 100% सुटतात. उरला प्रश्न किती आपल्याला 72 बरोबर करायचे ना, फक्त 12 क्वेश्चनचा आपल्याला 12 ते 22 क्वेश्चनचा आपल्याला काय होतो, आपल्याला तो सेटबॅक आहे किंवा ते राहिलेल्या गोष्टी आहेत ते आपण ट्रिक्स, टेक्निक, ट्रेंड, इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक, पेपर सेट बेस्ड लॉजिक यावरती सोडू शकतो. बाकीच्या आणखी काही गोष्टी आहेत आपण पुढे डिस्कस करूयात. पहिल्यांदा आपण क्वेश्चन सोडूयात. तर लक्षात ठेवा की प्रार्थना समाज, प्रार्थना आपलं काय विचारलंय जोड्या जुळवा विचारलं, बरोबर आहे. एकच मिनिट. आता लक्षात ठेवा हे जे उत्तर आहे तुम्हाला डायरेक्ट सांगून देतो आणि हे क्वेश्चन आपण डिस्कस करूया. हा त्याचं उत्तर 3 आहे. तर लक्षात डायरेक्ट जोडायला होतो 1867 प्रार्थना समाज, नंतर सत्यशोधक समाज 1873 ला, सार्वजनिक सभा 1870 ला आणि आर्य समाज किती 1875 ला आपल्याला पाहता येईल. लक्षात ठेवा प्रार्थना समाज कधीचा आहे 1867 चा आहे, सत्यशोधक कधीचा आहे 1873 चा, सार्वजनिक सभा कधीची मित्रांनो 1870 ची आहे आणि आर्य समाज कधीचा आहे 1875 चा. लक्षात ठेवा हा कालावधी जर पाहिला मित्रांनो तुम्हाला एक लक्षात येईल हा कालावधी कधीचा आहे 1865 ते 75 चा हा कालावधी बघा. 167 ची आहे, 73 ची आहे, 70 ची आहे, 75 म्हणजे 1865 ते 75 दरम्यान ह्या तुम्हाला धर्म सुधारणावादी चळवळी किंवा राष्ट्रवादी चळवळ असतील त्या संदर्भातल्या ज्या संस्था असतील ह्या तुम्हाला 1865 ते 1875 या कालावधी दिसतात. म्हणजे एखाद्या वेळेस सालावर क्वेश्चन विचारला, सणावळी क्वेश्चन विचारला तर तुम्हाला एवढी इन्फॉर्मेशन असेल की ह्या संस्था 1865 ते 75 दरम्यान आहे. हिच्यात कुठेतरी ती डेट असली पाहिजे. जर डेट इकडे खूप लांबच्या दिल्या असतील तर तुम्हाला क्वेश्चन सोडायला लक्षात येईल. 1865 ते 75 दरम्यान तुम्हाला हे दिसेल. प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, सार्वजनिक सभा आणि आर्य समाज. आता ऍक्च्युअली आपण क्वेश्चन एक्सप्लेनेशन पाहूया की प्रार्थना समाज कधी 1867 आहे, कधी 1867 आहे. नंतर सार्वजनिक सभा कधीचा आहे 1870 ची आहे. नंतर सत्यशोधक समाज कधीचा आहे 1873 चा आणि आर्य समाज कधीचा आहे 1875 चा. आपल्याला डायरेक्ट इयर विचारतात, इयर आपण ट्रिक स्वरूपात तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर लक्षात प्रार्थना समाज कधीचा आहे 1867, कधी 1867. सार्वजनिक सभा कधीची आहे 1870 ची. सत्यशोधक समाज कधीचा आहे 73 चा. आता मला 1867 मध्ये 3 जर ऍड केले तर काय होतात 70 होतात आणि 70 मध्ये 3 जर ऍड केले तर 1873 होतात. मग लक्षात ठेवा आपल्याला काय करायचं प्रार्थना सभा नंतर 1867 ची, सार्वजनिक सभा 1870 ची आणि सत्यशोधक समाज 1873 चा. ट्रिक स्वरूपात लक्षात ठेवा कसं सार्वजनिक प्रार्थना सत्याची काय, सार्वजनिक प्रार्थना सत्याची काय, सार्वजनिक प्रार्थना सत्याची म्हणजे सार्वजनिक सभा 1870 सॉरी एकच मिनिट थोडं कन्फ्युज झालं ट्रिक सांगताना. असं प्रार्थना सार्वजनिक सत्याची असं लक्षात. प्रार्थना सार्वजनिक सत्याची काय, थोडं मागे पुढे झालं कधी कधी होतं बोलण्याच्या राड्यात, सॉरी त्याबद्दल. प्रार्थना सार्वजनिक सत्याची काय, प्रार्थना सार्वजनिक सत्याची काय, प्रार्थना सार्वजनिक सत्याची. आधी काय प्रार्थना करायची कोणासाठी, काय आहे ती सार्वजनिक आहे, काय आहे सत्याची. प्रार्थना सार्वजनिक सत्याची. मग प्रार्थना कधी आलं 1867 ला. सार्वजनिक सभा कधी आली 70 ची. सत्याची म्हणजे 73. 67 मध्ये 3 ऍड करा 70 होतात. 70 मध्ये 3 ऍड 1873. मग 3 संस्था तुम्हाला अशा एका ट्रिक स्वरूपात येऊ शकतात. प्रार्थना सार्वजनिक सत्याची म्हणजे प्रार्थना समाज 1867, सार्वजनिक सभा
1870 आणि दुसरं जे राहिलेलं आहे आपलं काय सत्यशोधक समाज 1873 असं ठेवू शकता. प्रार्थना सार्वजनिक सत्याची, प्रार्थना सार्वजनिक सत्याची 1867, 1870, 1873 असं ठेवू शकता. आणि 2 वर्षांनी आपल्याला काय आलेलं दिसेल लक्षात ठेवा मित्रांनो, आर्य समाज आलेला दिसेल. ह्या संदर्भात आपल्याला ही ट्रिक स्वरूपात एक लक्षात ठेवू शकता. एकच मिनिट. आता लक्षात ठेवा, आता हे इयर लक्षात ठेवलं, आता इयर लक्षात राहील तुमच्या. आता लोकेशन लक्षात ठेवा, प्रथम समाज मुंबईची आहे, मुंबईला होती. आणि दुसरा आहे आर्य समाज, आर्य समाज मुंबई. म्हणजे प्रार्थना आणि आर्य समाज कुठे होते, मुंबईला होते. आणि सत्यशोधक सभा समाज आणि सार्वजनिक सभा पुण्याला होते. लक्षात ठेवा कुठं होतं हेडक्वार्टर. लक्षात ठेवा, प्रार्थना समाजाचं मुंबईला होतं आणि आर्य समाजाचं कुठं होतं, मुंबईलाच होतं. म्हणजे प्रार्थना समाज आणि आर्य समाज कुठं होतं, मुंबईला. आणि सत्यशोधक समाज आणि सार्वजनिक सभा कुठं होतं, पुणे आणि पुणे. लक्षात ठेवता येईल. म्हणजे आपलं एस्टॅब्लिश इयर, स्थापना वर्ष आणि लोकेशन आपल्याला माहीत झालं होतं. लक्षात ठेवा. आता नेमकं उद्दिष्ट काय होतं आणि त्या संबंधित व्यक्ती कोण होते, एक बाय एक नंतर एक आपण पाहूया. प्रार्थना सभा, प्रार्थना समाज. प्रार्थना समाजाचं लक्षात ठेवा, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर होते. बरोबर आहे, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर. काय लक्षात ठेवा, दादोबा पांडुरंग तर्खडकर नाही, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर. मुलांना हा क्वेश्चन कन्फ्युज होतो, दादोबा आहेत का आत्माराम आहेत. लक्षात ठेवा, प्रार्थना डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर. कन्फ्युज होते नाही, प्रार्थना कशाची, आत्म्याची. काय प्रार्थना कशाची, आत्म्याची. लक्षात ठेवायचं, प्रार्थना आत्म्याची. असं ट्रिक स्वरूपात लक्षात ठेवण्यासाठी. बरोबर आहे, प्रार्थना कशाची, आत्म्याची. असं म्हणजे प्रार्थना आत्म्याची म्हणजे कसं, शांत निवांत राहण्यासाठी आणि समाज कल्याणासाठी, समाजाच्या उपयोगासाठी आम्हाला काम करायचं आहे. लक्षात ठेवा असं. आणि प्रार्थना त्याची करायची. प्रार्थना समाज डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर. लक्षात ठेवा. बरोबर आहे. नंतर आहे उद्दिष्ट काय, लक्षात ठेवा, ह्यांची एकेश्वरवाद होता, एकेश्वरवादावर भर होता. मूर्तीपूजा, जाती व्यवस्थेला त्यांनी विरोध केला होता. महिला शिक्षण पुनर्विवाहात त्यांचा भर होता. आणि रानडे भांडरकर हे काय त्यांचा सहभाग होता. लक्षात ठेवा, प्रार्थना समाज संबंधित कोणते व्यक्ती लक्षात ठेवा, रानडे, भांडरकर आणि तर्खडकर. भांडारकर, तर्खडकर आणि रानडे हे कोण होते, प्रार्थना समाजाचे रिलेटेड होते असं लक्षात ठेवा. बाकीचे सांगितलं तुम्हाला त्याचे वैशिष्ट्य. नंतर आहे सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाज काय आहे, सामाजिक न्याय, जाती व्यवस्थेला विरोध केला, शिक्षणाला प्रोत्साहन दिलं, पुजारी आणि जमीनदार ज्यांच्यापासून जे शोषण होतं त्याला विरोध केला. आणि ह्याचा वारसा जे सत्यशोधक समाजाचा कोणी चालवला, छत्रपती शाहू महाराज यांनी चालवला आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी चालवलेला दिसेल. नंतर आहे मित्रांनो सार्वजनिक सभा. सार्वजनिक सभा रानडे, गावा जोशी आणि चिपळूणकर. काय रानडे, गावा जोशी आणि चिपळूणकर होते. काय सार्वजनिक सभे रानडे, गावा जोशी आणि चिपळूणकर. सरकार आणि लोकांमध्ये दुवा आणि मध्यस्थी करण्यासाठी ही संस्था स्थापन केली होती सार्वजनिक सभा. काय सरकार आणि लोकांमध्ये दुवा आणि मध्यस्थी. आणि राष्ट्रवादी भावनेचे निर्माण, ही राष्ट्रवादी भावना लोकांमध्ये जागृत करण्याचाही उद्देश होता. आणि काय इंडियन नॅशनल काँग्रेसचा पाया जर पुढे मांडला गेला असेल तर कुठे लक्षात ठेवा, सार्वजनिक सभेमध्ये 1870च्या पुण्याच्या. बरोबर असं लक्षात ठेवा. नंतरचं क्वेश्चन, नंतरचा आहे आर्य समाज. आर्य समाज काय होती, एकेश्वरवादी होती. प्रथम समाज एकेश्वरवादी होती. लक्षात, आर्य आणि प्रथम समाज काय होतं, एकेश्वरवादी होते. लक्षात ठेवा. काय बघा आहे नाही, प्रथम समाज एकेश्वरवादी, आर्य समाज एकेश्वरवादी. आणि दोन्हीही मुंबईच्या. मग कसं आहे, मुंबईच्या सोबत राहतात ना, एकमेकांचा प्रभाव पडला असं लक्षात ठेवा. एकेश्वरवादी, प्रथम समाज एकेश्वरवादी आणि आर्य समाज पण एकेश्वरवादी असं लक्षात ठेवू शकता. अशा प्रकारे लक्षात ठेवा. ट्रिक्स. हिंदू सुधारणावादी चळवळ राबवली आणि कोण होते, स्वामी दयानंद सरस्वती आपल्याला पाहता येते. मित्रांनो एक सांगायचं की बाबा कुणी ऍडमिशन घेतलं नसेल, घ्यायचं असेल, आपलं टेलिग्राम आहे आणि त्या आपल्या टेलिग्रामला वेळोवेळी आपण काय करणार आहे, बॅच संदर्भात अपडेट देणार आहोत. @arthologics_plus बाय योगेश फरदने, म्हणजे मी. बरोबर. आणि कॉन्टॅक्ट आहे 93 59 96 82 56. हा आपला कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे. माहिती कॉन्टॅक्ट करण्याचा व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. 93 59 96 82 56. मित्रांनो कसं वाटतंय ट्रिक्स, टेक्निक्स आणि ट्रेंड. मित्रांनो पहिलं लेक्चर आपलं 2024चा पेपर आहे, जवळपास लेंदी होईल, 3 घंट्याच्या वर पण जाऊ शकतो. नंतर 2024चा पेपर झाल्यानंतर 23चा पेपरही खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, वेळ द्यावा लागेल. त्यामुळे 24चा पेपर एक्सप्लेन करताना 23चा एक्सप्लेन करताना थोडा वेळ जाणार आहे.
नंतरचे क्वेश्चन कसे काही रिपीट होणार बघा. आता कामगार संबंधित क्वेश्चन रिपीट होणार आहे, म्हणजे तिथे नंतर पुढे आपल्याला क्वेश्चन एक्सप्लेन करायची गरज पडणार नाही. बघा आतापर्यंत पाहिलं की दळणवळण संबंधाचा क्वेश्चन आपण डिस्कस केला, परत तो डिस्कस करायची जास्त गरज पडणार नाही. 1857 उठाव आहे, तो पण जास्त डिस्कस करायची गरज पडणार नाही. त्यामुळे कसं की लक्षात ठेवा आपल्याला म्हणजे हे काय करायचंय, पेशन्सली ही बॅच करायची. आणि मित्रांनो खोट नाही सांगत, 14 पेपर शेवटच्या पेपर पर्यंत माझ्यासोबत ठीक आहे, मी गॅरंटी देतो 65+ आरामात निघणार. आणि जी भीती आहे ना, मार्क जास्त येत नाही, मार्क कसे जास्त पडायचे, ती भीती 100% गळून पडणार. आणि तुम्हाला असं वाटेल 65 काय 75 पाडतो, पळत लेक्चर पुढचं. हा नक्की पडणार मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. तुम्ही अभ्यास करताय आणि त्यासोबत आपली बॅच आर्थोलॉजी प्लस बॅच तुमच्या आर्थोलॉजी प्लस प्लॅटफॉर्मने लॉन्च केली. कंबाईन ग्रुप बी आणि सी बॅच सोबत आहे 65+ जाण्यासाठी. तर लक्षात ठेवा आपल्याला काय माहिती, 1909 मध्ये कामगार हितवर्ध सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले. तर आपल्याला हा क्वेश्चन विचारला, 1909 मध्ये कामगार हितवर्ध सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले. तर पहिला ऑप्शन आहे भिवाजी नरे, दुसरा आहे सीताराम बोले, तिसरा आहे हरिहर सुनले आणि चौथा आहे बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेलकर. तर लक्षात ठेवायचं उत्तर जे आहे मित्रांनो, लक्षात ठेवा जे क आहे हरिहर सोनुले, तर हे काय नव्हते आपल्या ह्याच्यामध्ये नव्हते. तर लक्षात ठेवायचं उत्तर जे आहे, तर लक्षात ठेवा अ ब ड आहे, भिवाजी नरे, सीताराम बोले आणि हरिश्चंद्र तालचेलकर. बरोबर आहे. मग काय हे अ ब ड हे आपलं उत्तर आहे, नरे बोले तालचेलकर. म्हणजे 1909 ला काय आली, कामगार हितवर्ध सभा आली. आणि ती कशासाठी आली होती, कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम, म्हणजे कामगारांच्या फायदे हित आहे ना, कामगार हित आहे ना, नावाचं काय, कामगारांचे हित पाहणारी संघटना होती. कोण होते, नरे बोले आणि तालचेलकर. बरे नरे बोले तालचेलकर, नरे बोले आणि तालचेलकर. लक्षात ठेवा. बरोबर आहे. जर आता हे कसं लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवा की हे नरे बोले तालचेलकर आहेत आणि 1909 ची लक्षात ठेवा. हा प्रश्न जो आलाय तो कामगारांच्या संबंधित आलाय, कामगारांच्या रिलेटेड आलाय. बॉम्बे मिल्स अँड असोसिएशन, बरोबर आहे. किंवा आपल्या आणखी जे पाहिजे की बाबा मुंबई आपल्याला जे पाहिजे की पहिली फॅक्टरी कमिशन, सौरभजी सापूरजी यांनी कामगार कायद्यासाठी काय केलं, किंवा नामो लोखंडे असतील, किंवा बॉम्बे पोस्टल युनियन कधी आली, रविवारची सुट्टी कधी भेटली, ह्या संदर्भात आपल्याला कामगाराशी रिलेटेड जे क्वेश्चन आहेत हा एरिया ऑफ इंटरेस्टने आपल्याला वेगवेगळी विचारलेले दिसेल. म्हणजे आयोगाचा एरिया ऑफ इंटरेस्ट आहे कामगाराची चळवळ. मग कधीपासून लक्षात ठेवायचं, 1875 पहिली फॅक्टरी कमिशन पासून. ते क्वेश्चनचं आपण डिस्कस केलेला आहे, तर लक्षात ठेवा. आणखी पुढे गेल्यानंतर आपण ते डिस्कस करूयात. तर लक्षात, पहिलं फॅक्टरी कमिशन आलं 1875 ला. कधी हा प्रश्न विचारला गेलेला आहे 1875 ला. आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली, आर्बुथ नॉट की कोण होते, मुंबईचे जिल्हाधिकारी होते. आणि नंतर आहे 1875 ला सौरभजी सापूरजी कामगार कायद्यात स्थिती सुधारण्यासाठी, कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी कायदा करण्याची त्यांनी मागणी केली, सौरभजी सापूरजी. आणि 1884 ला नामो लोखंडे यांनी काय केली, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन स्थापन केली. कधी 1884 ला नामो लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन स्थापन केलेली दिसेल. नंतर रविवारची सुट्टी भेटली आपल्याला कधी, 10 जून 1890 ला. कधी 10 जून 1890 ला. त्यातही कुणाचं योगदान होतं, नामो लोखंडे यांचं योगदान होतं, आपल्याला असं पाहता येईल. मग तुम्हाला जर पाहिलं कामगार चळवळ आपण पुढे जसं जाऊ तसं आणखी थोडंफार पाहत आहोत. सध्या लक्षात ठेवा की 1865 ते 1875 आपण त्या संघटनांचा इतिहास पाहिला, आणि 1875 काय बघायचं आपल्याला, कामगारांच्या संबंधित इतिहास बघायचा. बघा तारखा लक्षात ठेवा, सर्व अशा ट्रिक्स टेक्निक स्वरूपात लक्षात राहिल्या तर तुम्हाला इन्फॉर्मेशन बेस्ड लॉज स्वरूपात तुम्हाला ह्या गोष्टी क्वेश्चन पर्यंत जाण्यासाठी, उत्तरापर्यंत जाण्यासाठी मदत करू शकता. 1875 पहिले फॅक्टरी कमिशन, आर्बुथ नॉट जिल्हाधिकारी मुंबई. 1875 सौरभजी सापूरजी कामगार कायदा स्थिती सुधारणा करण्यात आलं. आणि 1884 ला नामो लोखंडे यांनी बॉम्बे मिल्स अँड असोसिएशन स्थापन केलेली दिसेल. आणि रविवारची सुट्टी 1890 ला भेटली. कधी 1890 ला भेटले आहे. आणि कामगार हितवर्धक सभा आताच पाहिलं कधी 1909 ची आहे. आणि आपल्याला आणखी बघायचंय काय, सोशल सर्व्हिस लीग. काय सोशल सर्व्हिस लीग कोणी केली, नामो जोशी यांनी केली 1911 ला. कधी कामगार हितवर्धक सभा आली 1909 ला, आणि सोशल सर्व्हिस लीग आली 1911 ला. म्हणजे 3 वर्षांनी सोशल सर्व्हिस लीग आली 1911 ला. आणि ती कुठे होती, मुंबईला. आणि कोणी गेली, नामो जोशी यांनी. कधी कोणी, नामो जोशी यांनी, असं लक्षात ठेवा. आणि मध्य प्रांत वराड विडी कामगार संघ कोणी स्थापन केली, एल.एन. हरदास यांनी. कोणी, एल.एन. हरदास. मध्य प्रांत वराड विडी कामगार संघ एल.एन. हरदास यांनी केलेली दिसेल. नंतर आहे कामगार हित संबंधित आणखी एक व्यक्ती होते, एस.डब्ल्यू. पाटील. म्हणजे कोण कोण होते लक्षात ठेवा,
नरे, सोनुले, तालचरकर आणि कोण होते? SW पाटील. अशा प्रकारे आपण हे कामगार संबंधित जो इतिहास होता त्या संदर्भात क्वेश्चन होता त्यासोबतचं अनालिसिस पाहिलं. आणखी पुढे आपण हे क्वेश्चन येणार त्या संदर्भात आपल्याला काही इन्फॉर्मेशन ऍडिशनल असेल ते आपण पुढे आणखी डिस्कस करणारच आहोत. आता होम रूल म्हणजे काय? आपल्या आणखी एक एरिया ऑफ इंटरेस्ट आहे होम रूल. टिळक, अॅनी बेसेंट आणि होम रूल ह्यांच्यावर नेहमी क्वेश्चन आलेले दिसतात. म्हणजे आपण काय झाला आयोगाचा एरिया ऑफ इंटरेस्ट झाला आणि एरिया ऑफ इंटरेस्ट नुसार आपल्याला काय करायचा अभ्यास करायचा आहे. होम रूल म्हणजे आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, दुसरा आहे स्वराज्य प्राप्त करून घेणे, तिसरा आहे इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होणे आणि नंतर आहे स्वशासनास प्रतिकार करणे. लक्षात ठेवा होम रूल म्हणजे काय? आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे बरोबर आहे, स्वराज्य प्राप्त करून घेणे बरोबर आहे आणि इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होणे हे बरोबर आहे. हे तिन्ही वाक्य काय बरोबर आहेत. स्वशासनात प्रतिकार करणे हे नव्हतं, स्वशासनात प्रतिकार नाही, त्यामुळे काय हे चुकीचं आहे. मग आपलं उत्तर काय? तर लक्षात ठेवा अ, ब आणि क. तर मग आपल्याला आता एक्सप्लेनेशन करताना आपल्याला काय माहिती आहे? होमरूल चळवळीचा इतिहास. तर होमरूल काय होती? एक तर राजकीय चळवळ होती. काय होती? राजकीय चळवळ होती. तिचा उद्देश काय होतं? ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत भारतासाठी स्वराज्य. हे काय आहे? ब्रिटिश हे शब्द खूप भारी बरं का. पूर्ण स्वराज्याबद्दल आपल्या राजशिवाला प्रश्न विचारला होता जवाहरलाल नेहरू यांच्या संबंधित पूर्ण स्वराज्याची मागणी कधी केली म्हणून, बरोबर आहे? किंवा ह्या अधिवेशनात कशाची मागणी केली? साम्राज्य अंतर्गत स्वराज्य का पूर्ण स्वराज्य? ते संदर्भात होता. आणि त्यावेळेस काय होतं? पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती, साम्राज्य अंतर्गत केलेली नव्हती. त्यावेळेस नेहरूंनी काय केली होती? पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. आणि टिळकांचं जे होतं त्यावेळेस राजकीय होम रूल ते काय म्हणते? ब्रिटिश साम्राज्या अंतर्गत आम्हाला काय करा भारतासाठी स्वराज्य सुशासनाची ते मागणी केलेली होती. काय? ब्रिटिश साम्राज्या अंतर्गत भारतासाठी स्वराज्य सुशासन. आयरिश होम रूल चळवळ आधारित होती. म्हणजे कोणाच्या? आयरिश जी चळवळ होती त्या आधारित ही होती. राष्ट्रवादीची भावना आणि स्वतंत्र लढ्याच्या पाया आपल्याला ह्या माध्यमातून घातलेला दिसेल. नंतर टिळकांनी होम रूल कुठे चालू केला? लक्षात ठेवा बेळगावला. कुठं? बेळगावला. आणि 1916ला. आणि अॅनी बेसेंटने त्याला मद्रासला चालू केली. कधी? 1916ला. पण टिळकांनी एप्रिल 1916ला केलं. म्हणजे अगोदर कोणी टिळकांनी केली एप्रिल 1916 बेळगावला. आणि अॅनी बेसेंट यांनी कुठं? सप्टेंबर 1916 मद्रासला केलेले आहे. आणि टिळकांचं जे कार्यक्षेत्र होतं लक्षात ठेवा बेळगाव आणि महाराष्ट्र. पुढं मुंबई वगळून महाराष्ट्र होतं. आणि ह्याचं जे एक मिनिट टिळकांचं कार्यक्षेत्र कुठं होतं? बेळगाव आणि महाराष्ट्र. आणि महाराष्ट्रामध्ये कुठं? मुंबई वगळून होतं. नंतर होतं कर्नाटक, बेरार आणि मध्य प्रांत हे त्यांचं कार्यक्षेत्र दिसतंय. आणि अॅनी बेसेंटचं काय होतं? टिळकांचं जेवढं होतं ते बाकीचं त्यांचं सोडून बाकीचं उर्वरित कार्यक्षेत्र कोण होतं? अॅनी बेसेंट यांचं होतं. असं लक्षात ठेवा. टिळकांचं कोण होतं? बेळगाव, महाराष्ट्र कुठं? मुंबई वगळून. नंतर कर्नाटक, बेरार आणि मध्य प्रांत हे कोणाचं? टिळकांचं कार्यक्षेत्र होतं. टिळकांचं कार्यक्षेत्र सोडून बाकीचं कोणाकडे होतं? अॅनी बेसेंट यांनी होम रूल चळवळीचं कार्यक्षेत्र होतं असं बघता येईल. आता नंतरचा क्वेश्चन आहे आपला 6 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? कोण? इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? आता आपल्या एवढं माहिती 6 जुलै 1876ला सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी स्थापन केले इंडियन असोसिएशन, बरोबर आहे? इंडियन असोसिएशन. 1875ला कोण होती? आर्य समाज होते. आर्य समाजानंतर काय आलं असं लक्षात ठेवलं की असं लक्षात ठेवायचं, लिंक करत राहायचं. 1875ला आर्य समाज आणि 1876ला इंडियन असोसिएशन आपल्याला पाहिजे. त्याचे पहिले सचिव कोण होते विचारलंय. पर्याय आहेत प्राध्यापक सुंदर रामन, नंतर WS ब्लंट, आनंद मोहन बोस आणि शशी कुमार घोष. तर आपल्याला विचारलं आता एवढं तर माहिती की इंडियन असोसिएशनची स्थापना कोण केली? सुरेशचंद्र बॅनर्जी आणि कोणी? आनंद मोहन बोस. नेहमी लक्षात ठेवा एखादी संस्था असेल, एखादं कार्य असेल, जे व्यक्ती असतील त्या व्यक्तींना पहिलं प्रायोरिटी ठेवायचं उत्तर देताना. मग मला सांगा सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी काय केलेले आहे? त्या संस्थेची स्थापना केली, इंडियन असोसिएशनची स्थापना केली. मग त्यांनी विचारले पहिले सचिव कोण होते? तर लक्षात ठेवा ऑप्शन मध्ये काय आहे? त्यांचे सहकारी आनंद मोहन बोस. उत्तर काय असायला पाहिजे? आनंद मोहन बोस. अशा प्रकारे तुम्ही उत्तरापर्यंत जायचं. तर लक्षात ठेवा आता इंडियन असोसिएशन जी होती तर लक्षात ठेवा पहिली मान्यताप्राप्त राष्ट्रवादी संघटना होती. कधी? पहिली मान्यताप्राप्त राष्ट्रवादी संघटना होती. हे महत्वाचं स्टार पॉईंट आहे. काय? पहिली राष्ट्रवादी मान्यताप्राप्त राष्ट्रवादी संघटना होती. कायदेशीर मार्गाने लोकांची राजकीय, बौद्धिक आणि भौतिक प्रगती करणे. त्यांचा उद्देश काय होता? कायदेशीर मार्गाने लोकांची राजकीय, बौद्धिक आणि भौतिक प्रगती करणे होय. आणि इंडियन असोसिएशनचं इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये मर्ज कधी झालं ते विचारलं होतं. काय? इंडियन असोसिएशनचं इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये कधी मर्ज झालं म्हणजे कधी विलीनीकरण झालं? लक्षात ठेवा 1886च्या कलकत्त्याच्या दुसऱ्या अधिवेशनात. कधी? 1886च्या कलकत्त्याच्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये 1876ला इंडियन असोसिएशनची स्थापना झाली आणि 1886ला म्हणजे 10 वर्षांनं जर मर्जर काय झालं? इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये झालं. लक्षात ठेवा कलकत्ता दुसरं अधिवेशन. आणि अध्यक्ष कोण होते त्या अधिवेशनाचे? दादाभाई नौरोजी. कोण होते? दादाभाई नौरोजी. तर ह्या पर्यायामध्ये आपल्याला आणखी एक हे दिसतंय
एक व्यक्ती दिसत शिशिर कुमार घोष. तर शिशिर कुमार घोष जे आहे ते लक्षात ठेवा. आणि मोतीलाल घोष यांनी काय संस्थापक आहे काय ते अमृत बाजार पत्रिका ह्या वृत्तपत्राची, आणि ती कुठे होती बंगालला होती. लक्षात ठेवा शिशिर कुमार घोष आणि कोण मोतीलाल घोष यांनी काय केली अमृत बाजार पत्रिका हे वृत्तपत्र चालवलं कुठं बंगालीमध्ये कुठं कशा कोणत्या भाषेत बंगाली भाषेमध्ये शिशिर कुमार घोष आणि मोतीलाल घोष असं लक्षात ठेवू शकता. नंतरचा क्वेश्चन आहे 1857 उठाव संबंधाचा इयर ऑफ इंटरेस्ट आयोवाचा 1857 उठाव बघा एकाच पेपरमध्ये दुसरा क्वेश्चन आहे. आणि खाली झाशीची राणी बद्दल क्वेश्चन आहे तो पण 1857 रेफरन्स आहे म्हणजे आयोगाचा एरिया ऑफ इंटरेस्ट जो समजला त्याला तो पोरगा 65 प्लस काय 75 प्लस पण जाऊ शकतो. मला सांगा एरिया ऑफ इंटरेस्ट 3 क्वेश्चन आहेत. पहिला क्वेश्चन पाहिला आपण एरिया ऑफ इंटरेस्ट 1857चा, दुसरा आहे हा तिसरा आहे खालचा आपण नंतरचा बघणार आहोत तो. आता क्वेश्चन पाहूयात. खालीपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वासाची काही व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले. डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स म्हणजे खालसा धोरण राबवलं होतं. खालीपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काही व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले होते. बरोबर. तर लक्षात ठेवा आता आपल्याला काय बघायचं की पेपर सेट बेस्ड लॉजिक बघायचं. काय पेपर सेट बेस्ड लॉजिक इथं राजा रघुजी दुसरा पहिला ऑप्शन आहे, दुसरा आहे राजा रघुजी, तिसरा श्रीमंत मालोजी राजे भोसले आणि चौथा आहे श्रीमंत आप्पासाहेब राजे भोसले. आपल्याला हा क्वेश्चन इन्फॉर्मेशन नंतर डिस्कस करूयात पण एवढं लक्षात ठेवा की इथं आपल्याला लॉजिक बेस कसा सोडायचा आहे क्वेश्चन कसा लॉजिक बेस क्वेश्चन सोडायचा आहे. लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये काय आहे राजा रघुजी दुसरा आणि राजा रघुजी तिसरा ह्याच्यामध्ये सिमिलरिटी दिसते तुम्हाला. सिमिलरिटी राजा रघुजी दुसरा आणि तिसरा ह्याच्यामध्ये काय आहे सिमिलरिटी म्हणजे ह्या दोन्ही पैकीच उत्तर असणार नाही पण 1 आणि 2. मग कन्फ्युजन काय 1 आणि 2 मध्ये आहे तर आपलं काय सांगतं 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन असेल का आपण काय कशाला घेऊन जाणार 2 ला घेऊन जाणार म्हणजे ह्याचं उत्तर काय आहे राजा रघुजी दुसरा सॉरी राजा रघुजी तिसरा हे तर काय आहे उत्तर आपल्याला पाहता येईल. अशा प्रकारे पेपर सेट बेस्ड लॉजिकवर आपण हा क्वेश्चन सोडवलेला आहे. आता नंतरचं बघायचं आपल्याला की राजा राघोजी भोसले संदर्भ आपल्याला तिसरा जे आत पाहिला ते उत्तर होतं आणि राजा राघोजी भोसले यांची राजा राघोजी भोसले सेकंड यांच्या पत्नी कोणत्या होत्या राणी बाकाबाई. राणी बाकाबाई काय केलं इंग्रजांशी एकनिष्ठ राहिल्या आणि उठावापासून जे उठाव होता त्यापासून काय राहिल्या अलिप्त राहिल्या लक्षात ठेवा. हे एक आपला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की नागपूरच्या कोणत्या राणी आणि विचारलेला क्वेश्चन आहे PYQ आहे की राणी बाकाबाई हे काय इंग्रजी एकनिष्ठ राहिल्या आणि इतरांना काय केलं बंडापासून परावृत्त केला आणि राजा राघोजी भोसले सेकंड यांच्या काय होत्या पत्नी होत्या असं लक्षात ठेवा. अशा प्रकारे हा क्वेश्चन एरिया ऑफ इंटरेस्ट 1857 नुसार आपण डिस्कस केलेला आहे. नंतर झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरामध्ये एकमेव पुरुष होते हे विधान खालीपैकी कोणी केले आपल्याला हा प्रश्न विचारला आहे. तर पहिला ऑप्शन आहे जॉन लॉरेन्स, दुसरा आहे मेजर सार्जन, तिसरा आहे ह्यूज रोज आणि चौथा आहे कॉलिन कॅम्पबेल. हाही आपल्याला क्वेश्चन इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिकवर सोडू शकतो. आता लक्षात ठेवा 1857च्या उठावा संदर्भित हा क्वेश्चन आहे आणि 1857 ला तुम्हाला सांगितलं की गव्हर्नर जनरल कोण होते लॉर्ड कॅनिंग. मग उत्तर काय असायला पाहिजे लॉर्ड कॅनिंग. जास्त विचार करायचा सॉरी आपलं ते होतं हे आपलं थोडं मिसमॅच झालं. लॉर्ड कॅनिंग होते बरोबर आहे. आपल्याला क्वेश्चन हा सोडवायचा आहे की झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमध्ये होती हे विधान खालीपैकी कोणी केलं. आता लक्षात ठेवा की बंडचं नेतृत्व करणारी व्यक्ती बंडाचं लोकेशन आणि बंड कोणी मोडून काढला असे इंग्रज कोणता अधिकार होता ह्याबद्दल आपल्याला क्वेश्चन विचारलेले दिसतील. तर आपल्याला माहिती आहे की झाशीची राणी यांचा बंड कोणी मोडून काढला किंवा हे केलं लक्षात ठेवा कोणते होते अधिकारी ह्युरोज होते. कोण होते ह्युरोज होते. मग मला सांगा ह्या संदर्भात जर झाशीची राणी बाई लक्ष्मी संदर्भात जर स्टेटमेंट आलं तर आपल्याला मग त्या संदर्भात रिलेटेड व्यक्ती कोण होती लक्षात ठेवा ह्युरोज होती. मग स्टेटमेंट कोणाचं असणार ह्युरोज असेल म्हणजे हे इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक आहे. म्हणजे काय झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमध्ये एकमेव पुरुष होते हे विधान संदर्भात जर आलं तर तुम्ही डायरेक्ट ट्रिक करा काय ह्युरोज म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवा ते त्या संदर्भात गव्हर्नर जनरल कोण होता ते उठाव कोणी दडपून टाकला ते सांगितलं त्यावेळेस पण तुम्हाला ते उत्तर कॅनिंग सांगितलं होतं की द ह्युरोज ह्याचा पण रेफरन्स असा लागला. उठाव कोणी मोडून काढला हे कोणी ह्युरोजने आणि ह्युरोजला पण वाटलं की बाबा ती व्यक्ती म्हणजे काय भारी होती म्हणजे काय स्पार्क होता म्हणजे झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती. किती भारी स्टेटमेंट आहे विचार करा म्हणजे ते एक पराक्रम काय शौर्य होतं त्याचं वर्णन एका वाक्यात कोणी केलं ह्युरोज याने केलेलं आहे. आणि आपल्याला आता बघायचं की मित्रांनो 1857च्या संदर्भात उठावाचे लोकेशन आणि उठावचं नेतृत्व कोणी केलं आणि कोणी उठाव दडपला आपले क्वेश्चन आलेले शिवाला पूर्वला नानासाहेबांचा विचारला होता. आता आपल्याला भविष्यात ह्या संदर्भात विचारलं जाऊ शकतो दिल्लीला कोण होतं कानपूरला कोण होतं किंवा इकडे तिकडं किंवा इतर ठिकाणी काय होतं. आता पहिल्यांदा लक्षात ठेवा की आता
एक ट्रिक बनवले बकाल कॅम्प, बकाल कॅम्प काय बकाल कॅम्प. बच काय लक्षात ठेवा, इथं बरेली आहे, काच आहे, कानपूर आहे आणि लचक आहे लखनौ. ही आपली ट्रिक्स आहे. बकाल कॅम्प, बकाल म्हणजे बरेली, कानपूर आणि लखनौ. आणि कॅम्प म्हणलं ना बकाल कॅम्प, कॅम्प म्हणजे कॅम्प बेल. कॅम्प बेलने ह्या तिन्ही ठिकाणची ओळख दडपून टाकले होते. कुठले बकाल, बरेली, कानपूर आणि लखनौ ही ट्रिक्स आहे बकाल कॅम्प. आता मला सांगा कॅम्प मोड म्हटलं कॅम्प असतं. कॅम्प म्हणजे काय असतं, खायला असतं, खूप खायला असतं. कॅम्प कसे असतात, वेगवेगळ्या ठिकाणी असतात, डोंगरावर, दऱ्यावर किंवा एखाद्या मेडिकल कॅम्प असतात किंवा वेगवेगळे कॅम्प असतात. मग दिवसभर काम करून काय होतं, लोकांचं पोटाला भूक लागते. भूक लागली म्हणजे काय होतं पोट एकदम हे जातं, खपाटाला जातं. त्याला म्हणते ना बकाल पडलाय, पोटामध्ये काय पडलाय, बकाल पडलाय. बकाल आणि बकाल पडल्यामुळे काय झालं, मग परत कुठं जायचंय, कॅम्पचं काम झालंय. कॅम्पच्या कामाच्या निमित्ताने माझं काय पोटात काढलं, बकाल पडलंय. आणि बकाल पडल्यामुळं आता मला काय लागली, जास्त भूक लागली, असं काहीतरी वेळ लक्षात ठेवा. म्हणजे बकाल कशामुळे, नेहमी आम्ही कॅम्पला जाताना आमच्या पोटामध्ये बकाल पडतो, असं वाक्य लक्षात ठेवा. नेहमी आम्ही कॅम्पमध्ये जाताना आम्हाला काय आमच्या पोटामध्ये बकाल पडतो. बकाल कॅम्प, बकाल म्हणजे खूप काम केल्यामुळे खूप भूक लागते, भूक लागल्यामुळे पोट खपाटात जातं म्हणून बकाल होतं पोट, बकाल कॅम्प. पुढे गेल्यामुळं बकाल होतं पोट, कॅम्पला गेल्यामुळं. मग बकाल लक्षात ठेवा, ब फॉर बरेली, का फॉर कानपूर, ल फॉर लखनौ, बकाल. आणि कोणता अधिकारी, कॅम्प बेल, लक्षात ठेवा. आता मग बरेलीचे कोण होते लक्षात ठेवा, खान बहादूर होते. आता कोण होते बरेलीचे, खान बहादूर. बरेलीचे कोण, खान बहादूर. बरेली, खान बहादूर. बरेलीचं बर लक्षात ठेवा, खानचं खान, बर खा, बरेली आणि खाचं खान, असं लक्षात ठेवू शकता. नंतर आहे कानपूरचं नानासाहेब, बरोबर आहे काय. कानपूरचे कोण होते, नानासाहेब. आता पाहिलेले कानपूरचं नानासाहेब. आणि लखनौचं कोण आहे, बेगम हजरत महल आणि बिर्जिस कादिर. आता लखनौ, बेगम हजरत महल, लखनौ. मला महल भेटला राहायला म्हणून मी काय झालो, लकी झालो. मला काय झालं, महल भेटला राहायला म्हणून मी काय लकी झालो. महल म्हणलं की लखनौ, लकी लक्षात ठेवायचं. आणि सोबत कोण येतं, बिर्जिस कादिर. झाशीची लक्ष्मीबाई, आजचं पाहिलं ह्यूज रोज होते, ह्यूज रोज, बरोबर आहे. कोण होते, ह्यूज रोज होते, काय ह्यूज रोज. आता मला सांगा झाशीतल्या लक्ष्मीबाई कोण होत्या, लेडीज होत्या. लेडीजला काय आवडतो जास्तीत जास्त, गुलाब आवडतो. मग लक्षात ठेवा, गुलाब रोज असं झाशीच्या राजनी संदर्भात असं पाहू शकता. आणि बिहारमध्ये कोण होतं, कुंवर सिंग जगदीशपूरचे, काय कुंवर सिंग. बिहार कुंवर होते का, एकदम गाणं तयार झाल्यासारखं, बिहार कुंवर. हे लक्षात ठेवा, आरहा प्रांत होता, आरहा, लक्षात ठेवा. अशा प्रकारे. आणि विन्सेंट आयर होतं. म्हणजे बघा, बिहार कुंवर आयर, बिहारचं कुंवर सिंग आणि आयर तो इंग्रज अधिकारी होता. बिहारचं कोण होतं नेतृत्व, कुंवर सिंग. आणि कोणी दडपवला, आयरनं. बिहार कुंवर आयर असं एक रिदम बनवा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. नंतर आहे अलाहाबादचं कोणी केलं, लियाकत अली स्मिथ अनिल. अलाहाबादचं लियाकत अली, बरोबर आहे. आता बघा अलीच लक्षात ठेवा, अलाहाबाद लियाकत, हिच ट्रिक्स तयार झाली. अली मध्ये अलाहाबाद लियाकत, अली एचं अलाहाबाद, एलायचं लियाकत, लक्षात ठेवा. अलाहाबाद स्मिथ नील, अली नील लक्षात ठेवा. असं 2-3 वेळेस म्हणायचं, अली नील काय, आली नील म्हणजे कपडे टाकायचे निळ असते ना, आली म्हणायचं. पेना टाकायची नीळ, आली घ्या, उतरून घ्या आणि पेनामध्ये भरा आणि लिहायला सुरुवात करा. आली नीळ, अली ए फॉर काय अलाहाबाद ए फॉर अलाहाबाद. आणि यालायचं लियाकत अली आणि स्मिथ नील असं लक्षात ठेवा. ओरिसाचं होतं सुरेंद्र साही आणि उज्ज्वल साही, काय सुरेंद्र साही आणि उज्ज्वल साही. आता लक्षात ठेवा. ओरिसा म्हणजे काय, ओ आहे, ओ असा केला, बरोबर आहे. हा काय झाला, सूर्य झाला. काय झाला, सूर्य झाला, बरोबर आहे. सूर्य कसा आहे, तेजस्वी एकदम. मग ओचा आम्ही सूर्य केला, मग सूर्यचा सुरेंद्र आला. सूर्य कसा आहे, उज्ज्वल आहे, उज्ज्वल आला. असं ट्रिक स्वरूपात लक्षात ठेवा. ओरिसाचा ओ सूर्यासारखा दिसतो ना, मग सुरेंद्र म्हणजे तेजस्वी, उज्ज्वल आहे म्हणून उज्ज्वल, म्हणजे सुरेंद्र साई, उज्ज्वल साई, ओरिसा असं लक्षात ठेवू शकता. आणि ह्यांनी काय केलं, सरेंडर केलं होतं. हे महत्वाचं आहे, कोणी दडपून टाकलं नव्हतं, तर सरेंडर झाले होते. सरेंडर असं लक्षात ठेवू शकता. अशा प्रकारे ट्रिक स्वरूपात आपण हा क्वेश्चन डिस्कस केलेला आहे. नंतर आहे 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या. पहिला ऑप्शन आहे फिलिप्स ब्रॅडले, दुसरा आहे सर ॲलन हुम डेग्बी,
दादाभाई नौरोजी, व्यंकटचंद्र बॅनर्जी आणि नंतर आहे वेडरबर्न WSK. आता हाही क्वेश्चन आपल्याला इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिकवर सोडायचा आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, सर राष्ट्रीय इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेमध्ये ॲलन हुम होते, माहिती ना तुम्हाला. सर ॲलन हुम होते, बरोबर आहे. दादाभाई नौरोजी होते, व्यंकटचंद्र बॅनर्जी होते, हे आपलेच होते, हे तर असणारच. नंतर कोण होते, वेडरबर्न. हे तुम्हाला इंडियन नॅशनल काँग्रेस संबंधित व्यक्ती दिसतात. फिलिप स्प्रॅट आणि ब्रॅडले हे सहसा वाचणार नसतात, पण हे व्यक्ती आहेत की हे आपल्या बाजूने ते हुम आणि वेडरबर्न आपले तर आपलेच आहेत, बरोबर आहे. हुम आणि वेडरबर्न इंडियन नॅशनल काँग्रेस. मग इथे काय आहे, ब्रिटिश इंडिया कमिटी, राष्ट्रीय म्हणजे काय आहे, 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीपैकी कोणत्या व्यक्ती समजत होत्या. जरी काही माहिती नसतं, हुम होते आपले, वेडरबर्न आपल्या बाजूने होते, दादाभाई नौरोजी असतील. मग आपण लक्षात ठेवू शकतो की आपला ऑप्शन काय आहे, अबक आणि बकड आहे. तर मला सांगा, आपले 3 तर माहिती नाही, आपले होते बकड, हे फेवर मध्ये होते. मग ऑप्शन लक्षात ठेवा, बकड हे उत्तर असतं. हे इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक उत्तर काढता येतं. कोण होते, सर ॲलन हुम, डिग्बी, दादाभाई नौरोजी, व्यंकटचंद्र बॅनर्जी, वेडरबर्न WSK हे काय होते, ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये सहभाग होता. कोण, 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये त्यांचा संबंध होता. कधी, 1889, पुढे लंडन येथे, पुढे ब्रिटिश इंडियाच्या कमिटीमध्ये. तर मित्रांनो, या संदर्भात जर पाहिलं तर इंडियन नॅशनल काँग्रेस हा पण एरिया ऑफ इंटरेस्ट कमिटी, एरिया ऑफ इंटरेस्ट आहे. ॲलन हुम असतील, वेडरबर्न असतील, व्यंकटचंद्र बॅनर्जी असतील, दादाभाई नौरोजी असेल, हाही आयोगाचा एरिया ऑफ इंटरेस्ट आहे. दादाभाई नौरोजी यांच्याबद्दल आपण थोडी इन्फॉर्मेशन पाहूयात की नेमकं काय त्या संदर्भात. तर लक्षात ठेवा, दादाभाई नौरोजी यांनी काय केलं, इंडिया वृत्तपत्र चालवलं, बॉम्बे असोसिएशन चालवली, ईस्ट इंडिया असोसिएशन चालवली, इंडियन नॅशनल काँग्रेसचे प्रेसिडेंट होते आणि लोक शिक्षणासाठी त्यांनी काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. लक्षात ठेवा, इंडिया हे वृत्तपत्र, दादाभाई नौरोजी इंडिया, इंडियाबद्दल त्यांना खूप प्रेम होतं म्हणून इंडिया वृत्तपत्र काढलं, असं लक्षात ठेवा. बॉम्बे असोसिएशन आणि ईस्ट इंडिया असोसिएशन, बॉम्बे असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन, बॉम्बे ईस्ट इंडिया, बॉम्बे ईस्ट इंडिया कोणाचं, दादाभाई नौरोजी यांचं, आणि इंडियन नॅशनल काँग्रेसचे प्रेसिडेंट राहिलेले आहेत. आणखी या संदर्भात पुढे क्वेश्चन येईल त्यावेळेस आपण डिस्कस करणार आहोत. की 1 2 3 4 5 6 वेळेस 14 पेपरमध्ये हा क्वेश्चन आणि हा एरिया ऑफ इंटरेस्ट काय झालेला आहे, रिपीट झालेला दिसेल. अशा प्रकारे इथे 10 क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. आता आपण पुढचे 10 क्वेश्चन भूगोलचे डिस्कस करणार आहोत. 30 सेकंदाचा ब्रेक घेतो मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. तर आता पुढचे भूगोलचे प्रश्न बघूयात आपण. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील घाट वत्यावर रस्ते यांच्या योग्य जोड्या लावा. तर लक्षात ठेवा, घाट दिलेत आणि रस्ते आपल्याला दिले, फोंडा घाट, मासिक घाट, हनुमंती घाट, थळ घाट. नंतर त्याचे रस्ते दिले, मुंबई नाशिक, कोल्हापूर कुडाळ, ठाणे अहमदनगर आणि कोल्हापूर पणजी. आता त्याचं डायरेक्ट उत्तर बघूयात मित्रांनो. काय डायरेक्ट काय करू, उत्तर बघायचं. उत्तर काय आहे, 4 नंबरचा आहे. फोंडा घाट आहे, कोल्हापूर ते पणजी आहे. माशेज आहे, ठाणे ते अहमदनगर आहे. थळ कधी, मुंबई ते थळघाट जो आहे तो लक्षात ठेवा, मुंबई ते नाशिक आहे. लक्षात ठेवा, फोंडा घाट काय आहे, कोल्हापूर ते पणजी आहे. माशेज ठाणे ते अहमदनगर आहे. हनुमान ते कोल्हापूर ते कुडाळ आहे. आणि थळघाट काय आहे, मुंबई ते नाशिक आहे. आपल्याला घाट, रस्ते आणि ते कुठलं कुठं जातात याबद्दल नेहमी क्वेश्चन आलेले आहे. बघा 1 2 3 4 आयोगाचा एरिया ऑफ इंटरेस्ट भूगोल मधला घाट माहित पाहिजेत. आणि आपला घाटासंबंध आणखी क्वेश्चन विचारतो शकतो की उत्तरेकडून दक्षिणेकडे घाटांचा क्रम लावा. ती ट्रिक्स ही आपल्याकडे आहे, टेन्शन घेऊ नका. आता बघा, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे, सिर घाट, थळ घाट, त्याला थळ घाटला काय म्हणतात, कसारा घाट. नंतर माशेज घाट, बोर घाट, देवे घाट, खंबाटकी घाट, वरांता घाट, कुंभारली घाट, आंबा घाट, फोंडा घाट आणि आंबोली घाट हे आपल्याला बघायचे आहे. तर लक्षात ठेवा, आपल्याला पहिले बघायचं की बाबा, एकच मिनिट. आता बघा, शिरघाट, नाशिक, ठाणे. शिरघाट, नाशिक, ठाणे, थळघाट, मुंबई, नाशिक, माशेज, आळेफाटा, कल्याण, अहिल्यानगर. एकच मिनिट. नंतर बोरघाट, पुणे, मुंबई, दिवेघाट, पुणे, बारामती, खंबाटकी, पुणे, सातारा, वरंदा, पुणे, महाड, कुंभारली, कराड, चिपळूण, आंबा, कोल्हापूर, रत्नागिरी, फोंडा, कोल्हापूर, पणजी आणि आंबोली, सावंतवाडी, बेळगाव. तर मित्रांनो, हे घाट आपण परत रिपीट बघणार आहोत. त्यामुळे फक्त आपलं काय बघायचे, उत्तरेकडून दक्षिणकडे ट्री बघायचे आहे. आणि हे 2-3 घाट आहेत, फक्त ही लिहिलं आपण पाठ करून घेऊयात लगेच. आणि बाकीची घाट आपण जसं क्वेश्चन येईल तसं आपण डिस्कस करून पाठ करून घ्या. फोंडा कुठे, फोंडा
कोल्हापूर पणजी, फोंडा कोल्हापूर पणजी, माळशेज ठाणे अहमदनगर, हनुमंते कुठे मुंबई सॉरी कोल्हापूर कुडाळ, हनुमंते कोल्हापूर कुडाळ आहे आणि थळ कुठे मुंबई नाशिक आहे. हे सारखं 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 केलं ना की तुमच्या लक्षात राहील. ह्याची पण मी तुम्हाला ट्रिक्स बनवतो नंतर, जेव्हा रिपिटेशन होईल नाही क्वेश्चनला तेव्हा तुम्हाला सांगतो. फक्त तात्पुरते लक्षात ठेवा, आपल्याला एक ट्रिक्स आहे ती लक्षात ठेवायची उत्तरेकडून दक्षिणेकडची. ती ट्रिक अशी, शीतल माळावर बोर आणायला दिवा खांबा घेऊन वर कुठे गेली. काय, शीतल माळावर बोर आणायला दिवा खांबा घेऊन वर कुठे गेली. आंबा फोडायचा सोडून आबोली ग. म्हणजे आबोलीची आई, आबोली म्हणजे शीतल आणि आबोली काय दोन बहिणी आहेत आणि शीतल बाहेर गेलेली कुठं माळावर आणि आबोली घरी आहे. तिची आई आबोलीला बोलते, शीतल माळावर बोर आणायला शीतल माळावर बोर आणायला दिवा खांबा घेऊन वर कुठे गेली. आंबा फोडायचा सोडून आबोली ग. म्हणजे काय, आबोलीला हा प्रश्न कोणी विचारलाय, आबोलीच्या आईने शीतल कुठे गेली त्या संदर्भात. बरोबर, शीतल माळावर बोर आणायला दिवा खांबा घेऊन वर कुठे गेली. आंबा फोडायचा सोडून आबोली ग असं विचारलं आहे. तर लक्षात ठेवा कसं ट्रिक्स कशी आहे. लक्षात ठेवा, आपण काय म्हणलो, शीतल माळावर बोर आणायला. बरोबर, शीतल माळावर, शीतलचं काय, बरोबर आहे शीतलचं शीचं शिरगाड, तलचं थळ करा थळघाट, माळावरचं माळशेट, बोर आणायला बोरघाट, देवे खांबाचं देवेघाट आणि खांबाटकी, वर म्हणले ना आपण, वर म्हणजे वरंधा, कुठेच कुच कुंभारली, आंबा फोडायचा सोडून आंबा फोडा, आबोली ग आबोली आलं. अशा प्रकारे हे ट्रिक्स लक्षात ठेवा की शीतल माळावर बोर आणायला देवा खांबा घेऊन वर कुठे गेली. आंबा फोडायचा सोडून आबोली ग. रिपीट करतो, शीतलचं शिरगाड, तलचं थळ करा थळघाट, माळावरचं माळशेज, बोरचं बोरघाट, दिवा खांबाचा देवेघाट खांबाघाट, वरचं वरंधा, कुठेच कुंभारली, आंबा फोडायचा सोडून म्हणतो ना आंबा फोडा आणि आबोली ग. अशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो. अशा प्रकारे ही ट्रिक्स लक्षात ठेवा. बाकीचे कुठं कोणत्या शहरातून कुठे जाते ते आपण नंतर ट्रिक्स स्वरूपात लक्षात ठेवणार आहोत. सध्या एवढी ट्रिक्स लक्षात ठेवा उत्तरेकडून दक्षिणेकडे. आणि हे नंतर क्वेश्चन आपण, त्यामुळे एवढी आणि ट्रिक्स 2-3 वेळेस लिहा, 2-3 वेळेस म्हणा, कोणासोबत डिस्कस करा, आपोआप लक्षात राहील. नंतर 11 नंबर क्वेश्चन आहे, शंभू महादेवाचे डोंगर डेल्टा नदीच्या दरम्यान आहेत. नेहमी आयोगाचा आवडता क्वेश्चन, दत्तक क्वेश्चन, कुठं जा, राजेशिवा, कंबाईन, ग्रुप बी, ग्रुप सी, प्री, मेस, कुठं पण असतो हा क्वेश्चन. लक्षात ठेवा, शंभू महादेवाचे डोंगर रंग या 2 नदीच्या दरम्यान आहे. तर सरळ क्वेश्चन सांगतो, क्वेश्चनचं उत्तर सांगतो, भीमा आणि कृष्णा. काय, भीमा आणि कृष्णा. लक्षात ठेवा, भीमा आणि कृष्णा दरम्यान हे आहे. सातमाळा अजिंठामध्ये कोण सातमाळा अजिंठा कोण होतं, तापी आणि गोदावरी. सगळ्यात कोणती टॉपला तापी, बॉटमला कोण आहे, कृष्णा. तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा असा तो क्रम आहे. तापी, गोदावरी, भीमा आणि कृष्णा. मग सातमाळा अजिंठा वरती ना तापी गोदावरी, हरिश्चंद्र गोदावरी भीमा आणि खाली शंभू मध्ये भीमा कृष्णा. सातमाळा अजिंठा तापी गोदावरी, नंतर खाली ती गोदावरी भीमा हरिश्चंद्र डोंगर, शंभू महादेव डोंगर, भीमा कृष्णा. सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र डोंगर, शंभू महादेव डोंगर हे काय तर जलविभाजक आहेत. कोण, मग तापी गोदावरीचे सातमाळा, गोदावरी भीमाचा हरिश्चंद्र डोंगर, भीमा कृष्णाचा शंभू महादेव डोंगर. अशा प्रकारे हे लक्षात ठेवू शकता. हे नेहमी येणार क्वेश्चन आहे, पाठच करून टाका. नंतर आहे, खालील विधानाचे निरीक्षण करा. खडका संदर्भात आलेलं आहे, अग्निजन्य खडकात लोह, सोने, तांबे आढळते. दुसरा आहे, स्तरीत खडकात चून खडक आणि जिप्सम सारखी खनिजे आढळतात. आणि तिसरा आहे, रूपांतरित खडकात अभ्रक, गार्नेट सारखी खनिजे आढळत नाहीत. तर मित्रांनो, पहिलं ऑप्शन जे आहे, अग्निजन्य खडकात लोह, सोने आणि तांबे आढळतात, बरोबर आहे. आणि स्तरीत खडकात चून खडक, जिप्सम सारखी खनिजे आढळतात, बरोबर आहे. आणि तिसरा क्वेश्चन जो आहे, रूपांतरित खडकात अभ्रक, गार्नेट सारखी खनिजे आढळत नाहीत, हे चुकीचं आहे. तर काय करतात, अर्भक आणि गार्नेट सारखी खनिजे रूपांतरित खडकात आढळतात. मग आपलं ऑप्शन काय, तर अ आणि बस बरोबर आहे. काय, अ आणि ब बरोबर आहे. बाकीचं तिसरं चुकीचं होतं, अभ्रक आणि गार्नेट हे रूपांतरित खडकात असतात. हे काय दिलं नाही म्हणले, तर अभ्रक आणि गार्नेट काय रूपांतरित खडकात असतात. आता लक्षात ठेवा, खडक प्रणालीवर नेहमी क्वेश्चन येतो. तुम्ही बघितलं असेल 1, 2, 3, 4, 5 हे प्रीचं सांगतोय, मेन्सला तर खूप वेळ विचारलेलं क्वेश्चन आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, खडकाचे प्रकार, खडकाचे लोकेशन, म्हणजे खडकामधील खनिज महाराष्ट्रामध्ये कुठं भेटतं, इंडियामध्ये कुठं भेटतं, आणि त्या संदर्भात आपल्याला ते काय कोळसा रिलेटेड लोह खनिज त्याचे प्रकार आपण हे काय करणार आहोत, पुढे क्वेश्चन रेफरन्स आल्यानंतर डिस्कस करणार. तात्पुरतं फक्त एवढंच लक्षात ठेवा, बाकीचं आपण नंतर डिस्कस करूया. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत. महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे. दुसरं आहे, पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते. नंतर आहे, मांजरा नदी कृष्णेची उपनदी आहे. आणि नंतर आहे, सिंदपना नदी ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे.
मित्रांनो हा क्वेश्चन पहिले जे आहे महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे, बरोबर आहे. पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते, हे पण बरोबर आहे. आणि तिसरं जे आहे मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे, हे चुकीचं आहे. तर लक्षात ठेवा मांजरा नदी हे काय आहे गोदावरीची उपनदी आहे. आणि सिंदपना नदी ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे, हे पण चुकीचे आहे. कारण सिंदपना नदी ही गोदावरीची दक्षिणेकडील काय आहे उपनदी आहे. मित्रांनो आपल्याला ज्या नद्या आहेत कृष्णा, गोदावरी, भीमा, तापी, पूर्णा, पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा नेहमी क्वेश्चन येतात. त्यामुळं हाही क्वेश्चन बघा आपल्याला 5-6 वेळेस विचारलाय. ज्या वेळेस हा क्वेश्चन येईल त्यावेळेस आपण काय करू तिथे रेफरन्स आल्यानंतर हे सगळे नद्या तुम्हाला मी पाठ करून घेणार आहे. सर्व उपनद्या, लोकेशन, त्यानंतर त्यांचं उगम स्थान, ओके बाकी बऱ्याच जे गोष्टी आहेत नद्या रिलेटेड जे क्वेश्चन आहेत तसे तुम्हाला मी डिस्कस करणार आहे. आज आपण कसं आहे की पहिला पेपर आहे त्यामध्ये काही गोष्टी आता डिस्कस करणार आहोत, काही गोष्टी पुढे डिस्कस करणार आहोत. तुम्ही म्हणतात की तुम्ही पुढे म्हणतात. आता कसं इथे क्वेश्चन डिस्कस केले काहीला तिथे वेळ दिला, काही क्वेश्चनला पुढच्या वेळेस वेळ देऊ, म्हणजे कसं आहे एक टाइम मॅनेज पण होईल आणि आपलं जे डिस्कशन आहे ते खूप लांबणार नाही आणि प्रॉपर एक प्रकारे आपल्याला तुम्हाला एक आयडिया येईल की अनालिसिस विषयावाईज कसं होतं ते आणि एकदम शांतपणे एकदम क्लिअरिटीने तुमचं एकदम अप्रोच तयार होईल. बघा 6 क्वेश्चन आहेत ना, मग त्यामुळे आपण काय करू हा क्वेश्चन पुढे डिस्कस करू. तात्पुरतं एवढंच लक्षात ठेवा ह्या क्वेश्चन संदर्भात. पण आता आहे महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे डॅश व डॅश आहेत. आता हा पण क्वेश्चन एकदम सोपा होता, म्हणजे तुम्हाला जर इन्फॉर्मेशन जर माहित असतील की बाबा इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक क्वेश्चन आहे की आता प्रशासकीय विभाग किती तर 6 आहेत, बरोबर आहे. मग पर्यायामध्ये जर पाहिलं तर लक्षात ठेवा 6 एकाच ठिकाणी, म्हणून काय उत्तर आपलं काय निघतंय सेकंड नंबर. 1960 ला किती प्रशासकीय विभाग होते मला माहितच नाही असं लक्षात ठेवा. पण आता तर 6 आहेत माहितीत ना, ऑप्शन मध्ये फक्त 6 एकाच ठिकाणी, उत्तर काय आलं 2 नंबरचं आलं. लक्षात ठेवा 1960 आणि 2020. आता मित्रांनो असं नका समजू की आता ट्रिक्स दिले, भविष्य असं विचारलं जाऊ शकतो की 1960 ला प्रशासकीय विभाग किती होते 4, 5, 6, 7 असं देऊ शकतं, बरोबर आहे ना. तेव्हा आता पाठ करून टाका 4 होते नंतर 6 झाले. 1960 ला 4 होते आता किती झाले 6 झाले. आणखी मित्रांनो राज्यसेवेला एक क्वेश्चन आला होता की बाबा जिल्हे आणि तालुक्या संदर्भात आला की 1960 ला महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती होते तालुके किती होते. ऑप्शन काय होता त्यावेळेला 26 आणि 229 हा जो ऑप्शन होता तो बरोबर होता. 26 जिल्हे होते 229 तालुके आणि प्रशासकीय विभाग 4 होते सॉरी. म्हणजे 1960 ला 26 जिल्हे होते, किती 26 जिल्हे 229 तालुके आणि किती 4 प्रशासकीय विभाग पाहता येतील. आणि हा राज्यसेवा फिल्मचा विचारलेला क्वेश्चन होता. आणि आता किती जिल्हे तर 36 जिल्हे आहेत आणि किती तालुके 355, किती 355. म्हणजे आता जिल्हे किती 36 आणि तालुके 355 तुम्हाला. आणि हे इकॉनॉमिक सर्वेचे जे पेज आहे ना 1-2 पेजेस त्या संदर्भात हा क्वेश्चन आलेला आहे. इकॉनॉमिक सर्वे दृष्टिक्षेपात महाराष्ट्रात ते 3-4 पेजेस तुम्हाला मी टेलिग्रामला शेअर करतो, तिथे तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन वाचून घ्या, तिथे तुम्हाला दिसेल. किंवा आपली इकॉनॉमिक सर्वेची बॅच होती ती युट्यूबला मोफत दिलेली आहे. जर शक्य झालं तर 2-4 स्पीडनं 15 घंटेची बॅच आहे, पाहून घ्या. तिथे सगळे हे असा जो डाटा आहे तुम्हाला जो की इकॉनॉमिक सर्वे असेल, इकॉनॉमिक सर्वेमध्ये हा जो डाटा असेल, स्कीम असतील, फक्त इकॉनॉमिक सर्वे जर केला असताना तुम्ही महाराष्ट्राचा तरी तुम्हाला युपीएससी 2 क्वेश्चन सुटले असते. मी प्रूफ सहित तुम्हाला ग्रुपला टाकतो. त्यामध्ये होतं की राष्ट्रीय गोकुळ मिशन आणि काय पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना, बरोबर आहे. हे दोन्ही क्वेश्चन महाराष्ट्र इकॉनॉमिक सर्वे मध्ये मेन्शन आहे. तो इकॉनॉमिक सर्वे केला तर युपीएससी 2 क्वेश्चन सुटले असते. त्यामुळे इकॉनॉमिक सर्वे जर शक्य झाला तर आपल्या युट्यूबला फ्रीमध्ये आहे. युट्यूबला अर्थलॉजिक प्लस टाका किंवा योगेश पर्यंत टाका, तिथे तुम्हाला ते खालच्या व्हिडिओ लिस्टमध्ये प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते इकॉनॉमिक सर्वे पूर्ण फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेला आहे. 2024 आणि 25 लेटेस्ट इकॉनॉमिक सर्वे राज्याच्या मुख्य परीक्षेसाठी मी रेकॉर्ड केलेला होता. नंतर आहे एक बिजवाड्या जुळा, ह्याचंही उत्तर आपण काय करू डायरेक्ट बघूया ना मित्रांनो. हे काही गोष्टी आपण हे नंतर चांगल्या प्रकारे डिस्कस करूया. काळी कापसाची मृदा महाराष्ट्र प्रधारित प्रदेशावर आहे. जांभी मृदा कोकण प्रदेशावरती आहे. तांबडी मृदा पूर्व विदर्भात आहे आणि भरड उथळ मृदा कुठे सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये आहे. लक्षात ठेवा काळी कापसाची मृदा कुठे लक्षात महाराष्ट्राच्या पठारी प्रदेश आहे काळी जमीन. जांभी मृदा कुठे लक्षात ठेवा आपला कोकणामध्ये दिसेल. तांबडी कुठे पूर्व विदर्भात दिसेल आणि भरड उथळ मृदा कुठे सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये आपल्याला ती भरड उथळ मृदा दिसेल. आता आपल्याला काय पाहिजे मृदाचे प्रकार, त्याचं लोकेशन, त्यामध्ये येणार पिके, आपण जसं जसं रेफरन्स भेटल क्वेश्चन त्यावेळेस आपण ते पुढे डिस्कस करूयात. हा ही क्वेश्चन कोणत्या 2 नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात. मित्रांनो हा ही क्वेश्चन सेन्स ना आलेला आहे. आणि राज्यसेवेला हा क्वेश्चन किती 1-2 वेळेस विचारला आहे आणि वेगळ्या ठिकाणी नेहमी हा क्वेश्चन विचारतो. हा एक आहे आयोगाचा एरिया ऑफ इंटरेस्टचा क्वेश्चन आहे. कोणत्या 2 नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात. तर लक्षात ठेवा मित्रांनो उत्तर डायरेक्ट सांगतो सिंधू आणि सतलज जे आहे त्याला काय म्हणतात पंजाब हिमालय आहे म्हणतात. आता आपल्याला 4 हिमालय आहेत लक्षात ठेवा. पंजाब हिमालय,
कुमाई हिमालय, नेपाळ हिमालय आणि आसाम हिमालय, आणि त्या कोणत्या नद्या दरम्यान आहे आपल्याला नेहमी क्वेश्चन विचारतात. आपल्याला आता पंजाब विचारले, नंतर आपल्याला विचारू शकतात कुमाई हिमालय विचारलं जाऊ शकतं, नंतर नेपाळ हिमालय विचारलं जाऊ शकतं, नंतर काय आसाम हिमालय विचारलं जाऊ शकतं. तर लक्षात ठेवा, आपल्याला कसं लक्षात ठेवायचं मी ट्रिक्स स्वरूपात सांगतो. पंकुने आसामचा चहा आणला. काय पंकुने आसामचा चहा आणला. पंकुने आसामचा चहा आणला म्हणजे पंकुचं प आलंय पंजाब, पुचं कुमाऊ आलंय, नेचं नेपाळ आले, आसामचा असं म्हणजे पंकुने आसामचा चहा आणला म्हणजे पंजाब, कुमाऊ, नेपाळ आणि आसामचा आसामचा काय पंकुने आसामचा चहा आणला. पंजाब, कुमाऊ, नेपाळ आणि आसाम असं तुम्हाला ट्रिक स्वरूपात लक्षात ठेवता येईल. म्हणजे पंकुने आसामचा आणला, पंजाब, कुमाऊ, नेपाळ आणि आसाम हिमालय असं लक्षात ठेवता येईल. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आणखी माहिती आहे की कोणत्या दरम्यान आहे, तर सिंधू सतलज काली, तीस्ता आणि देंग. मग लक्षात ठेवा, तुम्हाला हिकडे लक्षात ठेवा, फक्त कोणतं ही साईड लक्षात ठेवा. सिंधू सतलज काली तीस्ता, त्याचे आद्य अक्षर लक्षात ठेवा. सीचं सी घ्या, सचं सतलज स घ्या, काचं काली घ्या, कालीचं का घ्या आणि तीस्ता नंतर सांगतो कसं लक्षात ठेवायचं. सिस्का सी फॉर सिंधू, स फॉर सतलज, का फॉर काली. सिस्का सिंधू सतलज आणि काली असं लक्षात ठेवा. आणि तीस्ता असे लक्षात ठेवा. म्हणजे सिस्का पिस्ता आणि तीस्ताला काय लक्षात ठेवा, पिस्ता. सिस्काला पिस्ता आणि पिस्ता काय तो खायचा म्हणून तो मला द्या म्हणायचं. कसं सिस्का ही काय कंपनी आहे, इलेक्ट्रिक कंपनी, म्हणजे इलेक्ट्रिक प्रोडक्ट तयार करते. म्हणजे सिस्का कंपनी आता पिस्ता पण प्रोडक्ट करायला लागली, म्हणजे त्याचं प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग करायला लागली, म्हणजे त्याचं प्रोसेसिंग, आणि ती विकायला लागलो. मग आपण काय म्हणलो, सिस्का कंपनीला काय म्हणलो, पिस्ता दी. सिस्का पिस्ता दी, सिस्का पिस्ता दी, सिस्का पिस्ता दी. सिस्काचं काय सिंधू सतलज काली, पिस्ताचं तिस्ता करायचं, दीचं दिहांग असं लक्षात ठेवायचं. आता ह्याचं कारण काय लक्षात ठेवा, सिस आलंय ना, फक्त सिस करा. सिंधू सतलज हे पंजाब हिमालय, सिंधू सतलज पंजाब हिमालय, आणि परत स आणि काची जोडी करायची, सतलज काली कुमाऊ हिमालय, नंतर काय करायचं, पिस्ता आणि हे दोघांची करायची, तिस्ता आणि ही जी करायची, बरोबर आहे. काली आणि पिस्ताचं एक करायचं, काली आणि पिस्ता, नेपाळ हिमालय, आणि नंतर हे तिस्ता आणि दीची एक लक्षात ठेवायचे. म्हणजे तुम्हाला हे अशा प्रकारे उत्तर कन्फ्युज झालं असेल, थोडं परत रिपीट करतो. सिस्का मधलं सिसचं करायचं, सिसचा सिंधू सतलज पंजाब हिमालय आला, परत सतलज काली कुमाऊ हिमालय आला, आणि काली पिस्ता आहे ना, काली पिस्ता, त्याच्या आपलं काली तिस्ता करायचे, नेपाळ हिमालय आला, आणि पिस्ताचा तिस्ता दी म्हणजे काय तिस्ता दिहांग आसाम हिमालय असं ट्रिक स्वरूपात लक्षात ठेवतो. म्हणजे दोन सोबत लक्षात ठेवतो. पंकुने आसामचा आणला, सोबत त्यासोबत काय लक्षात ठेवायचं, म्हणजे चहा आणल्यानंतर आम्हाला पिस्ता खायचा आहे ना, पंकुने आसामचा आणला आणि नंतर काय केलं, सिस्का पिस्ता दी मला, आपण तिला म्हणलो सिस्का पिस्ता दी मला, असं ट्रिक स्वरूपात लक्षात ठेवू शकतो. अशा प्रकारे हा लक्षात ठेवा. नंतर आहे नंतरचा क्वेश्चन आहे मित्रांनो, पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण कोरडे व धुळीचे वाऱ्यांना काय म्हणतात. काय पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण कोरडे आणि काय कोरडे व धुळीचे वाऱ्यांना काय म्हणतात विचारलंय. तर डायरेक्ट उत्तर सांगतो, ह्याला काय म्हणतात, लू वारे म्हणतात. काय लू वारे, काय लू वारे. आता म्हणजे काय, हे धुळीचे वादळ आहेत. हा, ह्याला काय म्हणतात लू वारे, बरोबर आहे. पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये आपले विचार शकतो. आता नंतर विचार शकतात लू वारे कुठं सापडतात, पश्चिम, मग विचारू शकतो. मग आपला लक्षात ठेवा, इथं पाठ करून टाका, लू वारे कुठं पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये, कुठं पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये. आणि कधी काय ते त्याचं वैशिष्ट्य काय, अतिउष्ण कोरडे धुळीचे वारे, अतिउष्ण कोरडे आणि धुळीचे वारे. नंतर पर्यायामध्ये काय करतील, लू वारेवर ठेवतील, म्हणजे प्रश्नामध्ये ठेवतील लू वाऱ्याचं वैशिष्ट्य सांगा आणि कुठे असतात ते सांगा. मग असं लक्षात ठेवा, पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये ते सापडतात. आणि काय उष्ण कोरडे आणि अतिउष्ण कोरडे आणि धुळीचे वेगाने वारे आपण असं म्हणू शकतो. त्याचं उत्तर काय आहे लू वारे. म्हणजे असं काही क्वेश्चन असेल ना, तुम्ही तिथलं पाठ करून टाकायचं. म्हणजे तुम्हाला नंतर क्वेश्चन त्या संदर्भात आला तरी तुम्हाला विचारले क्वेश्चन, लू वारेचे वैशिष्ट्य विचारले, अतिउष्ण कोरडे आणि धुळीचे कुठं कोणते लोकेशन विचारले, पश्चिम आणि वायव्य भारत. मग त्यामुळे हा क्वेश्चन पाठ करून घ्या. आणि दुसरं महत्त्व जे आहे मित्रांनो, की आपल्याला हे बघायचं की बाबा नॉर्वेस्टर, कालबैसाखी आणि चहावारे. आता लक्षात ठेवा, नॉर्वेस्टर जे आहे, नॉर्वेस्टर काय असतात, मान्सूनपूर्व हे असतात, मान्सूनपूर्व हे ची सिच्युएशन आहे. काय मान्सूनपूर्वची सिच्युएशन आहे नॉर्वेस्टरला काय म्हणतात, कालबैसाखी म्हणतात. काय नॉर्वेस्टरला कालबैसाखी म्हणतात, आणि किंवा आसाममध्ये बार्डो इसिला म्हणतात. काय बार्डो इसिला म्हणजे नॉर्वेस्टर. कालबैसाखी कुठं बंगालमध्ये काय म्हणतात, कालबैसाखी. काय बंगालमध्ये काय म्हणतात, कालबैसाखी, आणि आसाममध्ये म्हणतात बार्डो इसिला. नॉर्वेस्टरला काय म्हणतात,
लक्षात ठेवा काय म्हणतात नॉर्वेस्टरला कालबैसाखी कुठं बंगालमध्ये आणि बारडोईसीला कुठं आसाममध्ये. लक्षात ठेवा विचारलं जाऊ शकतं नॉर्वेस्टरला कालबैसाखी कुठं म्हणतात आणि बोर्डोईसीला कुठं म्हणतात. लक्षात ठेवा आताच पाहिलं कालबैसाखी बंगाल आणि बोर्डोईसीला आसाममध्ये. लक्षात ठेवा मग लक्षात ठेवा इथं पर्यायमध्ये बघा नॉर्वेस्टर आणि कालबैसाखी हे एकच आहे ना. हे जर माहित असं नॉर्वेस्टर तुम्हाला तर तुम्हाला लक्षात आलं असतं की बाबा हे जर उत्तर लुवारे नॉर्वेस्टर आणि कालबैसाखी आलं. आणि चहावारे जे आहे ते एक प्रकारे नॉर्वेस्टर सारखेच असतात लाईक त्यासारखे असतात काय चहावारे पुढं नॉर्वेस्टर बरोबर नॉर्वेस्टर सारखेच असतात. आता लक्षात ठेवायचं की बाबा आपल्याला लक्षात ठेवा नॉर्वेस्टर मान्सून पूर्व वादळे आहेत बरोबर आहे. नंतर काय मार्च मे मध्ये असतात जोरदार वारे मुसळधार पाऊस आणि गारपिटीचं वैशिष्ट्य आहे. पश्चिम बंगाल झारखंड ओडिसा आणि आसाममध्ये असतात. आता नॉर्वेस्टरचं आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे मान्सून पूर्व वादळ काय मान्सून पूर्व वादळ मार्च आणि मे मध्ये असतात. जोरदार वारे असतात मुसळधार पाऊस असतो आणि गारपीट असते. पश्चिम बंगाल झारखंड ओडिसा आणि आसाम काय पश्चिम बंगाल झारखंड आणि ओडिसा आणि आसाम या लोकेशन आहे. पश्चिम बंगाल तर आपल्याला माहिती काय म्हणतात कालबैसाखी बारडोईसीला आसाम आणि 2 लक्षात नाव ठेवा झारखंड आणि ओडिसा लक्षात ठेवा. नंतर आहे लू मध्ये पाहिलं मे आणि जून मध्ये उत्तर भारतामध्ये बघा पाहिलं आणि पाकिस्तानच्या सर्व वाळवंटात आपल्याला सापडतात. अशा प्रकारे एवढी इन्फॉर्मेशन आहे. तर लक्षात ठेवा आपल्याला ह्या संदर्भात आणखी लक्षात ठेवा एक कन्सेप्ट आहे मँगो शावर ब्लॉसम शावर चेरी ब्लॉसम शावर काय. तर लक्षात ठेवा मँगो शावर कुठे येते लक्षात ठेवा केरळ आणि कर्नाटकमध्ये. कुठं केरळ आणि कर्नाटकमध्ये. आणि ब्लॉसम शावर आणि चेरी ब्लॉसम शावर कुठे केरळ आणि कर्नाटक संदर्भात तुम्हाला बघता येतील. मँगो शावर कुठे विचारलं तर लक्षात केरळ आणि कर्नाटक आणि ब्लॉसम शावर आणि चेरी ब्लॉसम शावर पण कुठं केरळ आणि कर्नाटकमध्ये आपल्याला पाहता येतील. नंतर लक्षात ठेवा आपल्याला 19 नंबरचा क्वेश्चन आहे स्वामीनाथन यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक उत्पादन हे पहिला ऑप्शन आहे 100 सेंटीमीटर पेक्षा जास्त पण 120 सेंटीमीटर पेक्षा कमी. ब आहे 300 सेंटीमीटर पेक्षा कमी. क आहे 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त आणि चौथा आहे 100 सेंटीमीटर पेक्षा कमी 45 सेंटीमीटर पेक्षा जास्त. असा हा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवायचं उत्तर जे आहे डायरेक्ट तुम्हाला सांगतो की 100 सेंटीमीटर पेक्षा कमी 45 सेंटीमीटर पेक्षा जास्त म्हणजे ही जी रेंज काय आहे लक्षात ठेवा 40 ते 100 आहे. थोडंच लक्षात ठेवा म्हणजे स्वामीनाथन यांच्या व्याख्येनुसार की कोरडवाहू शेती म्हणजे काय 40 पेक्षा जास्त आणि 100 पेक्षा कमी असं लक्षात. स्वामीनाथन 1970 ला पाठ करून टाका ही लिहिलं म्हणजे हा क्वेश्चन बऱ्याच वेळा काय वाचणार नसतो त्यामुळे असे क्वेश्चन एका तुम्हाला सुटू नाही शकत. पण लक्षात ठेवा की हे क्वेश्चन आहे मग हा क्वेश्चन इथं आलाय तर लक्षात ठेवा लिहिलं पाठ करून टाका 40 ते 100 यांची रेंज आहे. तर आपल्याला ह्या संदर्भात कोरडवाहू शेतीबद्दल विचारले तर भविष्यात आपलं विचारू शकतं शेतीचे प्रकार कोणकोणते आहेत कोणती शेती कुठं केली जाते झूम शेती पोडू कुठे आंध्र प्रदेश किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत किंवा शेतीचे प्रकार त्या संदर्भात आपल्या शेती रिलेटेड एरिया ऑफ इंटरेस्ट आयोगाचा असा दिसेल. आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन अशी आहे की ड्राय लँड फार्मिंग म्हणजे जी कोरडवाहू शेती जे असते ती किती विचारलं तर 75 सेंटीमीटर पेक्षा ती स्वामीनाथन यांनी सांगितली रेंज 40 ते 100 पण जनरल जर बोललं तर किती 75 सेंटीमीटर पेक्षा कमी जर पाऊस असेल तर काय ती कोरडवाहू शेती आहे. आणि भारतामध्ये 68% कृषी क्षेत्र जे आहे कोरडवाहू क्षेत्र खाली आहे म्हणजे कोरडवाहू शेती आहे 68% कोरडवाहू किती 68% आणि 44% फूड जे येतं कोण येतं ते कोरडवाहू मध्ये येतं म्हणजे 75 सेंटीमीटर पेक्षा पाऊस कमी हे कोरडवाहू शेतीचं वैशिष्ट्य आहे. आणि भारतामध्ये 68% शेती ही काय कोरडवाहू आहे आणि 44% जे प्रोडक्शन आहे फूड प्रोडक्शन कोण येतं कोरडवाहू मधून येतं हे एवढं एक लक्षात ठेवा. आणि ह्या संदर्भात आपल्याला मग बघता येईल शेती उत्पादनाची जास्त किंवा उत्पादन कमी होण्याची कारणे काय शेतीच्या समस्या काय शेतीचे प्रकार काय असे आपल्याला क्वेश्चन येतील ते आपण पुढे डिस्कस करूयात. नंतर आहे भारतीय जनगणनेनुसार खालीपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते तर हाही क्वेश्चन राज्यसेवेला नेहमी विचारला असतो. बघतो नगरपालिका असणे बरोबर आहे. दुसरा आहे 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे बरोबर आहे. आणि क जे आहे 50% लोक बिगर शेती व्यवसाय असणे करणारे आहे हे चुकीचं आहे. किती पाहिजे 75% पाहिजे मित्रांनो. आणि चौथा आहे लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 400 पेक्षा जास्त पाठच करून टाका काय पाहिजे नगरपालिका असणे पाहिजे 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असली पाहिजे आणि लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 400 पेक्षा जास्त असली पाहिजे. काय भारतीय जनगणनेनुसार नागरी वस्तीची कशी ओळखली जाते वैशिष्ट्य काय नगरपालिका असणे 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असणे लोकसंख्येची घनता दर 40 किलोमीटर 400 पेक्षा जास्त असणे आणि 75% लोक आहे बिगर शेती व्यवसायात असले पाहिजेत. आपल्याला एक लक्षात ठेवा की नागरी वस्तीचे 2 प्रकार केलेले आहेत बरं भारतीय जनगणनेनुसार वैधानिक शहरे आणि जनगणना शहरे. हे एक लक्षात ठेवा की ते प्रकार आहेत नागरी वसाहतीचे वैधानिक शहर आणि जनगणना शहरे. तर वैधानिक शहर म्हणजे काय शहरी स्थानिक प्रशासकीय संस्था असणाऱ्यांना काय म्हणतात वैधानिक शहर काय म्हणजे तर महानगरपालिका असेल किंवा नगरपंचायत असेल किंवा अशा गोष्टी असतील मग त्याला काय म्हणतात कंटोनमेंट असेल त्यांना काय म्हणतात वैधानिक शहर महानगरपालिका नगरपालिका आणि कंटोनमेंट बोर्ड जिथं असेल किंवा अधिसूचित
शहर क्षेत्र समित्या जिथं असतील त्याला काय म्हणतात, वैधानिक शहर म्हणतात. आणि जनगणना शहर जे आहेत ते आता आपण पाहिलं आहे. म्हणजे नागरिक वसाहतीचे दोन प्रकार आहेत, वैधानिक आणि जनगणना शहरे. वैधानिक म्हणजे काय, शहरी स्थानिक प्रशासकीय संस्था असलेला, आणि जनगणनेचा आताच आपण क्रायटेरिया पाहिला आहे. अशा प्रकारे आपण जिओग्राफीचेही 20 क्वेश्चन आपण डिस्कस केलेले आहे. अशा प्रकारे आजचं लेक्चर आपण इथे स्टॉप करूयात. बाकीचे लेक्चर क्वेश्चन बाकीच्या पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर तुम्हाला लेक्चर कसं वाटलं त्याचा रिव्ह्यू तुम्ही कमेंटमध्ये नक्की देऊ शकता. ठीक आहे, थँक्यू मित्रांनो, भेटूयात नेक्स्ट लेक्चरवर.